त्यातला पहिला शब्द आहे स्ट्रेस, दुसरा शब्द आहे डिप्रेशन आणि तिसरा शब्द आहे ट्रोलिंग. स्ट्रेसचं मूळ कारण तुमच्या सदोष जीवन पद्धतीमध्ये, फॉल्टी लाईफस्टाईलमध्ये दिसून येतं. हाच प्रकार घरातून सोशल मीडियावर किंवा मोबाईलवरती शिफ्ट झाला. मग एवढी सडन जागृती कसं काय, की ऑलरेडी होतं, लोकांना माहिती होतं की यार हा विषयावर बोललं पाहिजे, तोपर्यंत ते जागृत नव्हते का? किंवा त्या विषयानंतरच सगळेजण जागृत झाले का? खोलीमध्ये कोंडून ठेवल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्व पटत नाही. म्हणजे Definitely. आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीकडे कोणीतरी त्याच्याकडे बोलणारा असायला हवं. हा विषय चेष्टेवारी घेण्याचा नाही. किंवा आई वडिलांची मानसिकताच तशी नसेल तर ही गोष्ट मला वाटतं कुठेतरी चुकीची आहे. रिलेशनशिप मोकळेपणा राहतो रिलेशनशिप मध्ये. कधीतरी शाहरुख खान व्हावं. बरं, आता माझा एक प्रश्न असा होता, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या, आपण जनरली ह्या गोष्टी शहरात जास्त होतात हे बघतो, कारण इथलं जीवन धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे आणि खूप फास्ट आहे. गोष्टी फार फास्ट अडॅप्ट होतात, फास्ट सुटतात, फास्ट बोललं जातं, कमिटमेंट्स येतात, कमिटमेंट तुटतात, खूप साऱ्या गोष्टी होतात, म्हणजे एकदम फास्ट फास्ट होत चाललंय. बरं, हे तर झालं आपल्या शहरी भागाचं, पण मुद्दा येतो ग्रामीण भागात. आता मला सांगा की जे मुलं असतात, आता माझ्यासारखेच म्हणा किंवा माझ्यासोबतचे मित्र म्हणा, आम्ही काय 12वी पर्यंत 11वी 12वी पर्यंत राहत्या ठिकाणी, म्हणजे पुण्यासारख्या शहरात न राहता किंवा अशा दुसऱ्या शहरातून दुर्गम, म्हणजे जसं की दुर्गम पण नाही म्हणता येणार, चांगल्या वेल सिटीतून, म्हणजे चाळीसगाव म्हणा, जळगाव, नाशिक, नांदेड, लातूर, विदर्भ ह्या साईडचे मुलं आता पुण्यात येतात. बरोबर. पण हे मुलं जेव्हा तिकडे घरी असतात त्यावेळी त्यांचं एक असतं की रुटीन असतं, एक डिसिप्लिन असतो की बाबा आई वडील जे सांगतील ते ऐकायचं, त्याच्या पुढे जायचं नाही. बरोबर. ते एक असतं की बाबा हे कपडे घालायचे, ह्या कपड्यांमध्ये राहायचं. पण जेव्हा ते लोक पुण्यात येतात तेव्हा असं वाटतं की भरपूर सारा मला फ्रीडम मिळालं. आता माझ्यावर कोणाचं काही बंधन नाही, आई वडील बघायला नाही, सगळं काही व्यवस्थित एन्जॉय करण्यासारखं आहे. बरोबर आहे. पण हेच प्रॉब्लेम जेव्हा ते मुलं, किंवा आता समजा इथे येऊन काही ते मुलं असे त्यांचे विचार म्हणा बदलले, किंवा ते जर ह्या गोष्टींचा शिकार झाले, डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, किंवा लव्ह फेल्युअर म्हणा, किंवा करिअर फेल्युअर म्हणा, ह्याच गोष्टी जेव्हा ते घरी घेऊन जातात, कारण घरच्यांच्या तर अपेक्षा लागलेल्या आहेत की बाबा आज आमचा मुलगा मुलगी पुण्याला गेलेत, उद्या ते काहीतरी चांगलं काहीतरी करूनच येतील असा त्यांचा दृढ विश्वास आहे. पण एखादी केस समजा गेलीच, आणि बऱ्यापैकी नाही म्हणता येणार, होतात अशा केसेस की मुलगा जाता फेल, मुलगी जाते फेल, त्यावेळी घरचं वातावरण कसं पाहिजे, म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या आई वडिलांची मानसिकता कशी पाहिजे की बाबा त्यांनी कसं त्यांच्या मुलांना समजून घेतलं पाहिजे, किंवा त्यांना हे एकदम एक्सपेक्टच नाहीये आज. जर ते ऐकत असतील, म्हणजे आपल्या गावाकडे राहणारे आई वडील, आपले शेतकरी आई वडील म्हणा, किंवा गावाकडे एक साधी नोकरी करून ज्यांनी एवढं बघितलं नाही, या गोष्टी त्यांच्यासाठी फार नवीन आहेत, तर त्या लोकांनी त्यांच्या मुलांना कसं समजून घेतलं पाहिजे, किंवा त्यांच्या मुलांनी ही स्टेप, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ह्या स्टेप कडे नकोच जायला बाबा, त्यांना तुमच्यापर्यंत कसं रिच आउट करता येईल, किंवा त्यांना कसं व्यक्त होता येईल त्यांच्या आई वडिलांपुढे, फ्रीनेस कसा होईल. मानसिक आरोग्य जनजागृती हा सगळीकडे पोहोचवण्याचा विषय. बरोबर आहे. हे केवळ शहरांपुरतं मर्यादित नाही. त्याकरिता आता आमची जी महाराष्ट्राची मानसोपचार तज्ज्ञ संघटना आहे, त्याद्वारे आम्ही गाव तिथं मानसोपचार ही मोहीम सुरू केली, जेणेकरून प्रत्येकापर्यंत मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक समस्या कोणत्या कोणत्या आणि कशा प्रकारे येऊ शकतात याची माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पालकांना या गोष्टी समजण्यासाठी त्यांचं समुपदेशन होणं, त्यांचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. बरोबर. एक महत्वाचा मुद्दा, काही केसेस माझ्याकडे अशा आहेत मुलं की पुरंदर सारख्या तालुक्याच्या ठिकाणावरून, किंवा अगदी अहमदनगरवरून, जळगाव किंवा यवतमाळ इतक्या लांब लांबच्या ठिकाणांवरून ती पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरांमध्ये येतात, आणि ते येत असताना एक पालकांची अपेक्षा असते, मुलांचीही असते की आपण शिकावं, चांगल्या नामांकित कॉलेजेसमध्ये जाऊन तिथं शिक्षण घ्यावं, नोकरी लागावी किंवा काय व्यवसाय वगैरे करता यावा आणि आपली लाईफ सेटल व्हावी. पण हे जितक्या सरळ पद्धतीनं किंवा जितक्या सोप्या पद्धतीनं आपण डिझाईन करतो, तेवढ्या सोप्या पद्धतीनं ऍक्च्युअली वर्कआउट नाही होऊ शकत. बरोबर. का होऊ शकत नाही, कारण ह्याच्यामधले जे काही लपलेले छुपे फॅक्टर्स आहेत, छुपे घटक आहेत, हे कोणी विचारात घेत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ऍडजस्टमेंट इश्यूजचा. तुम्ही छोट्या शहरातून मोठ्या शहरांमध्ये येता, किंवा गावाच्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणी, किंवा तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी येता, वातावरण बदलतं, सभोवतालची लोक बदलतात, त्यांचं राहणीमान बदलतं. हे ऍडजस्ट करायला मुलांना अडचण येते, आणि ती ऍडजस्ट करतीलच अशातला भाग नाही.
याच्यामुळे देखील अँझायटी किंवा डिप्रेशन यासारख्या समस्या निर्माण होतात. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की फ्रीडम कुणाला नको आहे? फ्रीडम सगळ्यांना हवा आहे. आणि जर तो पहिल्यांदा तुम्हाला मिळत असेल आणि तो देखील अशा पद्धतीचा की मला हवं ते कपडे घालायला मिळतात, हवं तिथं मी हवं ते खाऊ शकतो, हवं तिथं मी फिरू शकतो, हवं त्यांच्यासोबत बोलू शकतो, खास करून मुलींच्या बाबतीमध्ये हे, की ज्या कुटुंबांच्या मध्ये थोडंसं परंपरागत अशा पद्धतीचं वातावरण आहे, त्यांना मोकळ्या वातावरणामध्ये आल्यानंतर निश्चितपणानं चांगलं वाटणार आहे आणि याच्यामध्ये चुकीचं काही नाही. पण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही नवीन गोष्टींना सामोरे जाता त्यावेळेला तुमचे काही अंदाज बरोबर येऊ शकतात, काही चुकूही शकतात. ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी पालकांचं समुपदेशन होणं नेहमी गरजेचं राहतं. मग याच्यासाठी काय करू शकतो आपण? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रोफेशनल कोर्सेसना किंवा ग्रॅज्युएशनसाठी किंवा अगदी 12वीच्या शिक्षणासाठी देखील मुलं जेव्हा छोट्या ठिकाणाहून किंवा घरातल्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जात असतात त्यावेळेला तिथल्या कॉलेजेसनी किंवा तिथल्या ज्या काही शाळा वगैरे असतील ह्यांनी काही चर्चासत्र भरवणं अपेक्षित आहे. माझं हे मत आहे. ते एक पालकांसाठी असावं आणि दुसरं मुलांच्यासाठी असावं. म्हणजे इथून पुढं तुम्हाला काय चॅलेंजेस येऊ शकतात, काय अडचणी येऊ शकतात, याचं मुलांचं प्रबोधन होणं याच्या दृष्टिकोनातून एक गरजेचं आहे. म्हणजे काय होईल की पुढे जाऊन त्यांना एक आयडियाज येत जातील. आत्ता साधारणपणे 2 दिवसांपूर्वी मी लॉ कॉलेजेसला जेव्हा मुलांचं सेशन घेतलं, मुलांच्यासाठी लेक्चर होतं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होता. ताणतणाव व्यवस्थापन हा जरी चर्चेचा मुख्य हेतू असला तरी त्याच्यापूर्वी नातेसंबंध म्हणजे काय, आपल्या मनात येणाऱ्या भावना कुठल्या, प्रेम म्हणजे नेमकं काय असतं, या सगळ्या गोष्टींबद्दल बरीचशी माहिती देण्याचा, सोप्या भाषेमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला होता. याचा हेतू हा होता की जेणेकरून इथून पुढे जात असताना 18-19 पासून पुढे जाताना तुमच्या आयुष्यात कुठल्या अशा गोष्टी घडू शकतात ज्या पूर्वी कधी घडलेल्या नाही, त्याचा एक साधारण अंदाज त्यांना द्यायचा आणि त्यातून निर्णय कसे चुकतात किंवा बरोबर येतात. बरोबर आले तर ठीक आहे, त्याची आपल्याला काही हरकत नाही. जर चुकले तर त्याच्या चुकांपासून रिकवर कसं व्हायचं आणि पुन्हा ट्रॅकवर कसं यायचं, त्याला काय तुम्हाला मदत मिळू शकते किंवा अगदीच काय म्हणतात इररिव्हर्सिबल हे बदल नाही आहेत, ते चेंज करता येऊ शकतात. माहितीच नसतं त्यामुळे मुलं कावरीबावरी होतात, घाबरतात, गोष्टी लपवायला लागतात, खोटं बोलायला लागतात किंवा मग काहीतरी अघोरी निर्णय घेऊन रिकाम होतात की मग एकतर परीक्षेत मार्क्स कमी पडले तर आत्महत्येचा पर्याय स्वीकारणं, घरी काही न सांगणं किंवा घरीच न जाणं किंवा इथं कॉलेजला ऍडमिशन घेतलंय पण कॉलेजलाच न जाणं, बरोबर, वर्षभर घरीच बसून जाणं. गेल्या महिन्यामध्ये एक अशीच एक केस होती कर्नाटकमधली. तो पेशंट माझ्याकडे आलेला होता की त्याला अँझायटी डेव्हलप झालेली होती याच्यामुळे की तो जेव्हा कॉलेजला जात होता त्यावेळेला काही दिवसांनी त्यानं कॉलेजला जाणं थांबवलं. घरून पैसे येत होते, त्याच्यावरती तो नेटपॅक मारायचा, नेटपॅक आणि त्याचं याच्यासाठी ॲमेझॉनचं आणि नेटफ्लिक्सचं त्यानं सबस्क्रिप्शन घेतलेलं आणि त्याच्यावरती कंटेंट ढीगभर आहे, म्हणजे तुम्ही रोज बघितला तरी तो संपणारा नाही. अशात त्यानं वर्ष घालवलं, बाकी त्यानं काहीच केलं नाही. बरं त्याला दारूचं किंवा इतर कुठलं व्यसन आहे असं म्हणावं तर तसं नाही, गर्लफ्रेंडचा काही इश्यू आहे तर तोही नाही. बरं त्यानं बाहेर कुठं खाण्यापिण्यावर पैसे खर्च केले किंवा काही चोरी चपाटी केली किंवा अजून काही केलं तसंही नाही. यानं फक्त सबस्क्रिप्शन्स घेतले आणि त्यानं वर्षभर फक्त वेबसिरीज आणि मूव्हीज बघितल्या, एवढंच त्यानं काम केलं. पण त्याचा खूप मोठा गिल्ट नंतर त्याच्या मनामध्ये आला. तर हा खूप छोटा भाग आहे, पण अशा क्षुल्लक गोष्टी पण होतात की जेणेकरून वर्ष त्याचं पूर्णपणे वाया गेलं. तो सिरियसनेस त्याला त्यावेळेला नव्हता. ह्या गोष्टी त्यांना माहीत करून देणं फार जास्त गरजेचं पडतं आणि त्यासाठी मुलांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे. आणि मुलांची मानसिकता काय आहे, आता ती कशी होणार आहे, भविष्यात कशी होईल, याच्याबद्दल पालकांचं समुपदेशन हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. माझा पर्सनल असा एक विषय होता मेंटल हेल्थ रिलेटेड, की बऱ्यापैकी बाबा आता मी जो फेस केला किंवा बऱ्यापैकी जनरली मुलं फेस करतात किंवा मुली फेस करतात, तो विषय म्हणजे एक रिलेशनशिप. तर ह्यात पण माझे 3 मुद्दे आहेत, पहिले स्टार्टिंग पासूनचे ते एंडिंग पर्यंतचे. मी जे त्या दृष्टीने बघतो ह्या विषयाकडे, रिलेशनशिप म्हटलं तर पहिला विषय तो लव्ह, प्रेम. दुसरा विषय तो अटॅचमेंट, त्यालाच तुम्ही म्हणू शकतात कमिटमेंट, म्हणजे अटॅचमेंट नंतर येतो कमिटमेंट, हे दोन्ही कव्हर होतात या दुसऱ्या विषयात. आणि तिसरं येतो ब्रेकअप किंवा सर्व्हाइव्ह करणं आणि पुढे जाणं, कंटिन्यू करणं. तर ह्या तिघांबद्दल शॉर्टमध्ये ह्या गोष्टींना आपण कसं फेस केलं पाहिजे किंवा ह्या गोष्टींसाठी आपण कसं प्रिपेअर व्हायला पाहिजे किंवा ह्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण एखाद्याबद्दल नवीन नवीन असतो, प्रेमात पडतो, तर प्रेमात पडताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे
तेव्हा तर काही घेत नाही म्हणा, ती गोष्ट वेगळी की आपल्याला काही दिसत नाही वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. बट ज्यावेळी आपण तिसऱ्या पॉइंटवर असतो, प्रेम करणं फार सोपं आहे, कमिटमेंटचा विषय जेव्हा सर्व्हाइव्ह करणं त्यातल्या त्यात जरा बऱ्यापैकी सोपं आहे, पण ते नातं लॉंग टर्म साठी टिकवून ठेवणं ते फार अवघड. ते थोडंसं आणि अवघड. त्यासाठी आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा दोघांच्या अंडरस्टँडिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणा, किंवा दोघांनी कुठल्या विषयावर बोललं पाहिजे, किंवा जसं आपण मगाशी बोललो ऑफ द कॅमेरा की तुमच्याकडे असे भरपूर सारे विषय पाहिजे, एक विषय नसावा बरोबर. अडचणीचा, की त्याच विषयावर तुमचं सारखं सारखं भांडण होत असेल. तर मग ह्या विषय आम्हाला थोडे जरा व्यवस्थित समजून सांगा आपल्या प्रेक्षक वर्गांना पण. लव्ह, अटॅचमेंट किंवा कमिटमेंट तुम्ही जे करतात एकमेकांना, आणि थर्ड म्हणजे एंड ऑफ द रिलेशनशिप म्हणा, किंवा सर्व्हाइव्ह करणं म्हणा, हे विषय व्यवस्थित. लव्हच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये एक प्रकारचा फ्रेंडलीनेस असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असा, तिथं तुमच्यामध्ये जर ती मित्रत्वाची भावना जर नसेल तर त्या रिलेशनशिप व्यवस्थित वर्क करत नाही. पहिली आणि शेवटची तुमच्यामध्ये मित्रत्वाची भावना असणं किंवा एक प्रकारची छान मैत्री, मोकळेपणा असणं, तो कुठल्याही चांगल्या रिलेशनचा एक बेसिक फॅक्टर आहे असं मला वाटतं. ते असेल तर गोष्टी छान पद्धतीने वर्कअप होतात, ते नसेल तर मग त्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. पहिल्यापासूनच जर एक वेगळ्या प्रकारची ठराविक साचेबद्ध भावना असेल की म्हणजे ओव्हर डिपेंडन्सी, काही कपल्सच्या बाबतीमध्येही मी पाहतो की निर्णयाच्या बाबतीमध्ये ती आपल्या जोडीदारावरती सगळ्या बाबतीमध्ये अवलंबून आहे. म्हणजे कसं तर धनी म्हणतील तसं. हा जो प्रकार आहे, हा प्रकार सुद्धा चुकीचा आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये असं असतं की मी जे म्हणेन ते सगळं झालं पाहिजे किंवा अशाच पद्धतीनं गोष्टी झाल्या पाहिजेत, हा एक प्रकार राहतो. त्या गोष्टी असेल तर रिलेशनशिप व्यवस्थित आहे. मग समोरच्याला काय वाटतं, काय वाटत नाही ह्याच्याबद्दल विचार केला जात नाही. कम्युनिकेशन हे याच्यातलं सगळ्यात मोठं एलिमेंट आहे असं मला वाटतं. फ्रेंडशिप असली पाहिजे, कम्युनिकेशन तुमच्यामध्ये नेहमी पाहिजे, आणि ते हेल्दी कम्युनिकेशन पाहिजे. नॉट नेसेसरी की तुम्ही प्रत्येक वेळेला खूप पॉझिटिव्हच बोललं पाहिजे किंवा नेहमीच सकारात्मक असलं पाहिजे, असं गरजेचं नाहीये. एक नॉर्मल डिस्कशन पण तुम्ही करू शकता ना. बरोबर आहे. दरवेळेलाच तुम्हाला इंटिमेट होणं गरजेचं नाहीये किंवा दरवेळेलाच रोमॅन्टिक व्हावं अशी अपेक्षा पण नाहीये. एक नॉर्मल कॅज्युअल टॉक असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळं काय होतं की एक मोकळेपणा राहतो रिलेशनशिपमध्ये, आणि जो वर्कअप करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं हे होऊ शकतो. कमिटमेंटचा मुद्दा जेव्हा येतो, कमिटमेंट या शब्दाचा अर्थ आपण सगळ्यांनी चुकीच्या यांनी घेतला की कमिटमेंट म्हणजे फ्युचरसाठी दिली जाणारी एक प्रॉमिस असं आपण ते घेतो. कमिटमेंट त्या अर्थाने नाहीये. कमिटमेंट काय आहे की आत्ताच्या करंट सिच्युएशन साठी, म्हणजे करंट सिच्युएशन कुठली, तर आता आपण समोर बसलो ही नव्हे, तर तुझ्या वाईटामध्ये तुझे काही क्रायसिस असतील, फायनान्शियल असोत, इमोशनल असोत, फिजिकल असोत, व्हॉट एव्हर, किंवा पर्सनल रिलेशनशिप जे घरच्यांच्या सोबत आहे, अशा क्रायसिसमध्ये तुझ्या चांगल्यामध्ये आणि तुझ्या स्टेबल किंवा न्यूट्रल अशा सिच्युएशन, अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये मी तुझ्यासोबत असणं अपेक्षित आहे, याला खऱ्या अर्थानं कमिटमेंट म्हटलं जातं. मग ती कुठली सिच्युएशन हे जेव्हा होतं, आणि हे लॉंग टर्मसाठी म्हणजे हळूहळू पद्धतीनं बऱ्याच कालावधीसाठी. आता लॉंग टर्म म्हणजे किती असावा, 5 वर्ष असावं की 10 वर्ष असावं की 15 वर्ष असावं, याचं काही परिमाण नाही. का नाहीये? याचं कारण असं की माणसाचं मन हे थोडंसं फ्लेक्झिबल आहे. ठीक आहे, आज मला एखाद्या व्यक्तीबद्दल जी भावना वाटते, 10 वर्षानंतर तीच भावना असेल हे मी आत्ता कसं काय सांगू शकणार आहे? बरोबर नाहीये ना. 10 वर्षानंतर परिस्थिती बदललेली असेल, समोरच्या व्यक्तीचाही अप्रोच बदललेला असू शकतो, किंवा माझ्या भावना बदललेल्या असू शकतात, असंही होऊ शकतं. कधी कधी काही नातेसंबंधांमध्ये साचले पण येतं, तोचपणा येतो. आता एक कपल होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी डिवोर्ससाठी फाईल केलेलं होतं कोर्टामध्ये. रिझन काय, तर आता आमच्यामध्ये त्या प्रकारचा इमोशनल वेटनेस म्हणजे भावनिक ओलावा ज्याला आपण म्हणतो तो नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. बरं, त्या दोघांचं काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं किंवा विवाहबाह्य संबंध होते का? नाही. त्यांचं आपसात भांडण होतं का? नाही. मुलांना घेऊन त्यांच्यामध्ये हेवे दावे किंवा मतभेद होते का? बिलकुल नाही. किंवा इतर अजून काही गोष्टी होत्या का? तर नाही. मग आता हे सगळं नसताना देखील त्यांना डिवोर्स घ्यावासा वाटला, म्हणजे वयाच्या जवळपास 60ला आल्यानंतर त्यांना तो डिवोर्स घ्यावासा वाटला. हे का बरं वाटलं?
आता आपल्याला म्हटलं जातं की शेवटपर्यंत साथ सोबत कोणाची तरी असावी बरोबर म्हणून लग्न करणं आवश्यक आहे. बरोबर आहे बरोबर आहे, पण साथ सोबत ही कशी असावी, त्याच्यामध्ये भावनिक गुंतागुंत असावी, थोडीशी बरोबर गुंतवणूक म्हणू शकतो, गुंतागुंत नाही म्हणता येणार, गुंतवणूक असावी, एकमेकांबद्दलचा आपलेपणा असावा, ह्या गोष्टी असाव्यात. त्या नसतील आणि तुम्ही जर मेकॅनिकली वर्क करताय असं जर लक्षात येत आहे, किंवा तुम्ही नुसतेच सोबत आहात, म्हणजे एखादे दोन रूममेट्स असतात त्या पद्धतीनं, येतात, आवरतात, तिथे सोबत बेडवरती झोपतात आणि त्याच्यानंतर परत सकाळी उठून काय असेल ते त्यांचं आवरतात, त्यांच्या त्यांच्या कामाला जातात आणि हे रुटीनली करतात. बोलणं होतं पण त्याच्यामध्ये फार अटॅचमेंट नाही, अशा गोष्टी होतात, तर तिथं ते रिलेशनशिप टिकवण्यामध्ये काही पॉईंट नसतो. सो त्या कपलनी त्यामुळं म्युच्युअली डिसाईड करून, म्हणजे डिस्कस करून, की आपल्यामध्ये आता तो ओलावा राहिलेला नाही आहे, खूप ड्रायनेस आलाय, सो आता आपण सोबत राहणं तितकं योग्य राहणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, असा विचार करून त्यांनी तो डिवोर्सचा डिसिजन घेतला होता. याचा हा अर्थ नाहीये की मी डिवोर्सच्या बाजूने आहे किंवा विरोधात आहे. हा. मुळात मला सांगण्याचा मुद्दा लक्षात आला का की Yes, yes. तुमच्यामध्ये एक भावनिक गुंतवणूक असली पाहिजे. ती कमी जास्त होऊ शकते, ती सातत्यानं तशीच राहील असं नाहीये. लवचे जे दोन प्रकार केले जातात, एक म्हणजे रोमॅन्टिक लव आणि दुसरं कंपॅनियोनेट लव. कंपॅनियोनेट लव म्हणजे काय की लग्नानंतर मुलांना सांभाळणं असेल, पैसे कमवून आणणं असेल, तुमच्या स्वतःच्या फ्रेंड सर्कल सोबत टाइम स्पेंड करणं असेल, स्वतःच्या छंदांना वेळ देणं असेल, हा जो काही प्रकार आहे आणि यातून एकमेकांशी संवाद साधणं, अडीअडचणीच्या काळी उभं राहणं, किंवा टेंडरनेस जो आपण ज्याला म्हणतो, जो इंटिमसीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, फिजिकल टेंडरनेस, दुःखाच्या प्रसंगी किंवा अडचणीच्या प्रसंगी एक साधीशी हलकीशी मिठी मारणं, हातात हात घेणं, ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी होणं अपेक्षित आहे. आणि ह्या असतील तर मग ते नातं छान पद्धतीनं टिकून राहतं. रोमॅन्टिसिझम हा इनिशियलीच असतो, तो काही आयुष्यभर राहतोच असं नाही, पण ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आधीमध्ये कुठेतरी असाव्यात. आणि माझं असं मत आहे की थोडंसं मेलोड्रामॅटिक किंवा ड्रामॅटिक प्रत्येकाने व्हावं, की त्याने काही काय असे ना, पण एक थोडासा चार्म टिकून राहतो, जो रिलेशनशिपसाठी गरजेचा असतो. कधीतरी शाहरुख खान व्हावं, काय फरक पडतो. बरोबर आहे. रोज तुम्हाला कोणी म्हणत नाही की गुलाबाची फुलं घेऊनच माझ्या समोर, असं काही गरजेचं नाही, पण कधीतरी व्हायला काय हरकत आहे. त्याच्यातून काय होतं, काहीतरी गोष्टी हॅपनिंग होत आहेत, गमतीशीर स्वरूपात का होईना पण होत आहेत. बरोबर, आधे मध्ये ते गरजेचं आहे. 24 तासच तसं तशा मोड मध्ये राहू नये, मग तुम्हाला कोणी सिरियसली घेणार नाही, असं आहे. मग तुमच्या खऱ्या भावनांनाही कोणी सिरियसली घेणार नाही, पण हे कधीतरी व्हावं की नातं टिकून राहायला हे उपयोगी आहेत. त्याचा थर्ड मुद्दा की ब्रेकअप. समजा एखादी भले असं मी काही म्हणत नाही निगेटिव्ह साईड, बाबा हीच एक निगेटिव्ह, पण ती साईड एक्झिस्ट करते. बरोबर. आज बऱ्यापैकी मुलांचे जेव्हा नातेसंबंध तुटतात तेव्हा इथून ते फार म्हणजे ड्रेन आउट होऊन जातात, की बाबा ह्यावेळी मग त्यांनी त्यांच्या ह्या साईडला, मेंटल साईडला कसं सांभाळलं पाहिजे, किंवा त्याच्या आधीच त्यांनी प्रिपेअर राहिलं पाहिजे का. म्हणजे मी आता मागे 2-4 दिवसापूर्वी एक छान पुस्तक वाचलं, हू मूव्ड माय चीज नावाचं. त्याचं लेखकाचं नाव नाही आठवत मला, स्पेन्सर आय थिंक कोणीतरी. तर त्या पुस्तकात खूप छान सांगितलंय की बाबा तुमच्याकडे आता ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही ज्या गोष्टी सोबत घेऊन चालतायत ना, त्या शाश्वत नाहीयेत, शेवटपर्यंत टिकणार नाही. अगदी बरोबर. अगदी तुम्ही सुद्धा शाश्वत नाहीयेत, तर तुम्ही समोरच्या नातं म्हणा किंवा व्यक्ती म्हणा, तो शाश्वत असेल याची कायच गॅरंटी. बरोबर. तर मग अशा वेळी त्या प्रवाहातून वाहत न जाता, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपलं लॉंग टर्म न समजता, म्हणजे आजकालच्या यंग जनरेशनने त्या गोष्टीला खूप असं टेक इट फॉर ग्रांटेड न घेता, खूप असं म्हणजे थोडंफार तरी मागच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये हे चाललं पाहिजे की बाबा हे शेवट नाहीये तुझं. आणि जर झालंच, त्या नात्यात विभंग झालाच, तर एक व्यक्ती कशी असते, ह्या याच्यामध्ये खूप अंडरस्टँडिंग असते, खूप मॅच्युअर असते, पटकन त्या विषयातून पुढे चालले जाते. पण एखादी व्यक्ती जर पुढे जातच नाही आणि तिथेच अटकत बसले, तर त्या व्यक्तीला तुमचं सजेशन काय असेल आज, की बाबा तू तुझ्या ह्या मेंटल हेल्थच्या रिलेटेड ही गोष्ट येते की बाबा हे तुझ्यासाठी योग्य नाहीये. तुझ्या मागे बघणारे, तुझ्या सोबतचे आहेत, तुझ्या आई वडील आहेत, तुझ्या सोबतचे म्हणजे तुला जपणारे लोक आहेत, त्यांच्याकडे न बघता आपण फक्त त्याच व्यक्तीकडे अडकून पडलेलो असतो. अशा व्यक्तीला तुम्ही काय सांगा? या सगळ्या ही जी सगळी परिस्थिती आहे, भावनिक स्थिती जी असते, याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बघता येऊ शकतं. एक सगळ्यात महत्त्वाचं काय, याच्यामध्ये खूप सारे घटक सामावलेले आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ब्रेकअप होतं किंवा नकार मिळतो, त्यानंतर मनाची एक साधारण अवस्था असते, ज्याला ग्रीफ असं इंग्रजीमध्ये संबोधलं जातं. त्या नाजूक अवस्थेचे काही टप्पे असतात.
ज्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही डिनायल मोडमध्ये जाता, म्हणजे हे असं होऊच शकत नाही अशा प्रकारची भावना येते. त्याच्यानंतर आपण हळूहळू त्या गोष्टीशी तडजोड करायला लागतो कुठे ना कुठेतरी, की इथून कुठून तरी ते परत एकदा व्यवस्थित होतंय का, तिथून कुठून तरी होतंय का, किंवा कधीतरी येईल काही व्यक्ती. राईट. म्हणजे माझ्याकडं एक पेशंट होता की जो एका मुलीसोबत लहानपणापासूनचा तिचा मित्र, नंतर ते कॉलेजला गेले, तिथं त्या मुलीनं त्याला प्रपोज केलं, रिलेशनशिपमध्ये आले, त्यांचं डिस्टंट रिलेशनशिप होतं. नंतर 2-3 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते लिव्ह इन मध्ये आले. लिव्ह इन मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना कळलं की आपण एकत्र राहण्यासाठी एकमेकाला हे नाही आहोत, सुटेबल नाही आहोत, कारण वारंवार होणारी भांडणं. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या मनामध्ये ब्रेकअपची भावना प्रबळ झाली. मीनवाईल त्या मुलीचा संबंध एका दुसऱ्या मुलाशी आला. संबंध या अर्थाने की त्यांची मैत्री झाली, ते फिरायला गेले आणि तिथं त्यांचं डिनर, भेटीगाठी, बोलणं अशा गप्पा झाल्या. आणि त्या टप्प्यावरती तिला मनामध्ये पक्क झालं की हे रिलेशन मोडायचं आणि हा मुलगा चांगला वाटतोय, सो मला याच्यासोबत ही मैत्री अजून टिकवायची किंवा वाढवायची. हा विचार येऊन जेव्हा त्या मुलापाशी येऊन तिनं तो बोलून दाखवला, तेव्हा त्याचा ग्रह असा झाला की त्या मुलामुळे माझं नातं तुटतंय किंवा ते तुटलं. साहजिक होणारच आहे हा ग्रह. 3-4 महिने तुम्ही एकत्र, जवळपास ते 6 महिन्यांहून अधिक कालावधीत रिलेशनशिप मध्ये होते, पण गेल्या अलीकडच्या 3-4 महिन्यांमध्ये तुमच्यामध्ये फक्त वादच होत होते. आणि आपण ब्रेकअप करावं हे तुम्ही चर्चा करून घेतलेला निर्णय होता की जो तुमचा जवळपास पक्का आला होता. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एवढं कारण झालं. मग दोष कावळ्याचा का फांदीचा हा मुद्दा होता. पण ह्याच्यातून झालं काय की त्याच्या मनातून ती मुलगी जाईना. मग तिथून पुढे मग ती कशी असेल, मग ती पुन्हा त्याला सोडून येईल का माझ्यापाशी, ह्या प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये यायला लागले, ज्याचा त्याला वर्षभर त्रास झाला. मध्ये आधी आणि त्या मुलीची गंमत अशी की ती त्याच्यासोबत बिनसलं, तिच्या बॉयफ्रेंड सोबत, की ती फ्रेंडशिपसाठी म्हणा किंवा फ्रेंड या नात्याने ती त्याच्याशी शेअर करायला यायची, याची गणित बिघडायची. मग याच्या मनात पुन्हा ती भावना की आज ना उद्या तिच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेमाचा अंकुर फुलेल. आणि मग हा गमतीशीर भाग वर्षभर चालला. या कालावधीत तीव्र नैराश्याचा सामना करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे हा बार्गेनिंगचा प्रकार होतो. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते होत नाही असं लक्षात येतं, तेव्हा प्रचंड चिडचिड होते. चिडचिडीचा अंत होतो नैराश्य, अगदी तीव्र टोकाचं नैराश्य. आणि त्यातून सावरलेली मुलं मग हळूहळू ऍक्सेप्टन्सकडे यायला लागतात की जे आहे हे असं आहे. ह्या आपल्या भावनिकतेचे हे टप्पे आहेत. हे टप्पे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण सर्वच जण या टप्प्यांमधून जात असतो, कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती. जेव्हा ते स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा ते स्वीकारलं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हा की रिएलिटी चेक. नेहमी रिएलिटी चेक ठेवायचा. माझ्या समोर येणाऱ्या क्लायंट्स करिता मी नेहमी त्यांच्या आयुष्याचं एक वर्तुळ काढून दाखवत असतो. ते वर्तुळ काढून दाखवून त्याचे नेहमी 4 भाग केलेले असतात. एक चतकोर असते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची, एक चतकोर असते त्यांचं पर्सनल लाईफ, ज्याच्यामध्ये त्यांची गर्लफ्रेंड असू शकते, त्यांचा बॉयफ्रेंड असू शकतो, पत्नी आणि मुलं असू शकतात. एक चतकोर भाग येतो त्याच्यामध्ये आई वडील आणि मित्रमैत्रिणी असे येतात. वैयक्तिक ह्याच्यामध्ये मी यांना का नाही घातलं, याचं कारण असं की एका विशिष्ट टप्प्यानंतर आई वडील ह्यांच्यापासून आपलं थोडंसं अंतर होतं. त्यावेळेला तुमचं म्हणून एक स्वतःचं विश्व असतं, ज्याच्यामध्ये खूप क्लोज असणारी व्यक्ती तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल, किंवा पत्नी किंवा पती असू शकतो, किंवा मुलं असू शकतात. बरोबर, ही वस्तुस्थिती. आणि एक चतकोर भाग येतो ज्याच्यामध्ये तुमचं प्रोफेशनल आयुष्य येतं, ज्याच्यामध्ये तुम्ही काम करता. मग तिथं तुमचे प्रोफेशनल कलिग येतील, तुमचा वर्क स्ट्रेस येईल, तुमचे चॅलेंजेस येतील, तुमचं अँबिशन येईल, व्हॉट एव्हर जे काही. हा जो काही पूर्ण वर्तुळाचा भाग आहे, याचे 4ही भाग आहे हे एक सलग पद्धतीनं स्थिर असले पाहिजेत. कुठलाही भाग वर खाली जर झाला तर तुमचं आयुष्य डिस्टर्ब होतं. त्यामुळं हा रिॲलिटी चेक नेहमी असावा की आपण एका गोष्टीच्या मागे धावण्यासाठी बाकी इतर 3 गोष्टी कॉम्प्रोमाइज करतोय का. ते जर होत असेल तर मग आपण चुकतोय. हे होऊ देता कामा नये. या गोष्टींबद्दल नेहमी कटाक्षानं आपला रिॲलिटी चेक मध्ये मध्ये नेहमी असावा. त्यासाठी आपण त्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे की हे जे चाललंय ते व्यवस्थित आहे किंवा नाही. अगदीच वाहवत जाणं हा जो काही प्रकार राहतो त्या गोष्टींमध्ये, हा चूक आहे असं असता कामा नये. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये ते होतं. रोमॅन्टिक लव्ह ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकारामध्ये सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये इनिशियल डेज, 9 दिवस किंवा 4 दिनों का प्यार ज्याला आपण म्हणतो, त्यात हे होतं. ही नॅचरल फिलिंग आहे, सगळ्यांमध्ये येते, येऊ दे, ती अडवायची असं मी म्हणत नाही. पण तो प्रवाह किंवा ती उत्स्फूर्तता जेव्हा ओसरून जाते
त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं डोळसपणानं त्या गोष्टींकडे बघितलं. पाहणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हा जो ज्या वेळेला तुमचा इमोशनल फ्लो बाहेर येतो की त्या व्यक्तीविषयी मला भरभरून वाटतं, मला प्रचंड प्रेम आहे वगैरे, त्यावेळेला ते ती भावना फक्त तेवढ्यापुरती मर्यादित असावी. भावनेच्या भरामध्ये तुमचे करिअर किंवा तुमचं अकॅडमिक किंवा तुमचा वैयक्तिक आयुष्याचा निर्णय हा कधीही घेऊ नये. त्याला वेगळा वेळ द्या, तेव्हा घेणं शक्य नसेल तर नंतर घ्या, पण त्या प्रेमाच्या किंवा कुठल्याही भावनेच्या भरात कुठलेही प्रॅक्टिकल डिसिजन्स कधीच घेऊ नयेत, हे माझं वैयक्तिक मत आहे. थोडक्यात त्या वर्तुळाचे चारही हिस्से तुम्हाला एकमेकांना जोडून व्यवस्थित पद्धतीने बॅलन्स ठेवता आलं पाहिजे. राईट राईट. हा विषय फारच म्हणजे इंटरेस्टिंग आहे. ह्या विषयावर आपण नक्कीच पुढचा पॉडकास्ट किंवा घेऊयात, सविस्तर बोलूया त्या विषयावर. आता सध्या जरा मेंटल हेल्थवरच आपलं बोलणं जरा झालं पाहिजे. ह्याच विषयाशी रिलेटेड म्हणजे आता आपण जरा दुसऱ्या एकदम वेगळ्याच विषयाकडे येतो की समजा आपण जेव्हा एकमेकांची मित्र असू दे किंवा मैत्रिणी असू दे, एखाद्याची आपण चेष्टा करतो किंवा एखादी व्यक्ती आला की अरे हा येतोय आज, याची मारूयात आपण, आज चेष्टा करूयात जरा इंटरेस्टिंगली, किंवा त्याच्या दिसण्यावरून म्हणा, त्याच्या एकंदरीत बोलण्याच्या अंदाजावरून म्हणा, किंवा त्याच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर आपण एक जनरल टिप्पणी करतो. म्हणजे आपण आपल्याकडे किंवा ग्रामीण भागाकडे म्हणा, हे काळ्या, हे गोऱ्या, किंवा हे कसा दिसतोय हा, बायला दिसतोय हा, म्हणजे आपण जनरली असं खूप बोलून जातो. किंवा ही जी आपली जी पद्धत आहे ना बोलण्याची, मला वाटतं ना ही पद्धत आपण मित्रांमध्ये बसून नाही, ती घरातूनच आपल्याला चालू होते. जनरली आपले आई वडील पण आपल्याला लहान असताना बरोबर असं सहजासहजी बोलून जातात. पण एका पिरियड पर्यंत ह्या गोष्टी खूप छान वाटतात, पण तेच जर आपलं वय झालंय का, त्याच्यानंतर आपल्याला ह्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी सामाजिक दडपण जाणवायला लागतं. म्हणजे आपण जे सोशल मीडियावर बघतो ना, आता आपण मगाशी आपला विषय झाला की खूपच असं पॉझिटिव्ह, खूपच सगळ्यांच्या आयुष्यात सगळीकडे चांगलं चाललंय, कोणी सध्या हे नाहीये, मग लोक डिप्रेशन मध्ये जातात कुठून येत. म्हणजे ह्या गोष्टी ऍड्रेस करत नाहीत. आणि हा तर झाला की चिडवण्याचा भाग आला, एखाद्याच्या याच्यावरून बॉडी पोस्चरवरून चिडवण्याचा भाग आला, एखाद्याला बोलणं झालं. दुसरं म्हणजे एक विषय असा होता की एखाद्या ठिकाणी समजा आता IT सेक्टर म्हणा किंवा तुम्ही जिथं काम करताय त्या साईडला पॉलिटिक्स फार चालतं म्हणतात, एकमेकांबद्दलच पॉलिटिक्स, की अरे हा याच्या आयुष्यात खूप चांगलं चाललंय, याला काहीतरी जाऊन बोला, टोमणे द्या. आता टोमणे द्या म्हणजे आता समजा तुम्ही आपण जर समजा आपल्या भागातला एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं करतोय, चांगलं करतोय काहीतरी, त्याला कुठे ना कुठेतरी मराठी माणसाची म्हण असते, जो चाललाय पुढे त्याचे पाय खेचा, खेकड्याची प्रवृत्ती. तर मग ह्या गोष्टी लोकांना का नाही कळत की बाबा ह्या गोष्टी त्या माणसाच्या मनावर कुठे ना कुठेतरी अफेक्ट करत असतील, किंवा जो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींना रोजच समोर जातोय की बाबा रोजच त्याच्यासोबत काही ना काहीतरी असं व्हायला लागलं, कोणीतरी येऊन त्याला टोमणेच काय देते, टोमणा देण्याची पद्धत आहे, एखाद्याला बोलणं, ह्या गोष्टी कितपर्यंत गेल्या पाहिजे बाबा, की बाबा ह्या कितीपर्यंत ठीक आहे आणि याची काय काळजी घ्यावी, किंवा ह्या गोष्टी कुठं ऐकाव्यात आणि कितपर्यंत ऐकाव्यात आणि कितपर्यंत सोडून द्याव्यात, ह्याबद्दल एक जरा आम्हाला सविस्तर सांगा. आणि त्याच्यावर उपचार काय बाबा किंवा उपाय काय, की ह्या गोष्टींना कसं निग्लेक्ट केलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट मला सांगायची आहे की कुणाच्याही वैगुण्यावरती बोट ठेवत असताना किंवा त्या व्यक्तीची थट्टा मस्करी करत असताना प्रत्येक गोष्टीला एक ठराविक मर्यादा नेहमी असावी, आणि एका विशिष्ट वयानंतर ती पाळण्याचं भान आपल्यामध्ये यायला हवं. आणि याची जाणीव आपण त्या वयानंतर आपण एकमेकांना करून देणं गरजेचं आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या लोकांनी आपल्याला त्या गोष्टींविषयी सांगणं गरजेचं आहे. दुर्दैवानं असं आहे आपल्याकडं की अगदी लहानपणापासूनच म्हणायला गेलं तर मूल्य शिक्षण हा फक्त वह्या भरवण्याचा कार्यक्रम आपल्याकडे झाला. याच्यामुळं माणसाचं माणूसपण, त्याचा स्वभाव किंवा त्याच्याशी निगडीत इतर ज्या मुख्य फंडामेंटल बाबी आहेत, या गोष्टींकडे आपण कधीही तेवढ्या गांभीर्यानं बघितलं नाही. त्यामुळं कुणाच्या वैगुण्यावरती बोट ठेवणं, रंगावरून म्हणा, रूपावरून म्हणा, चालण्यावरून, बोलण्यावरून, याला प्रमाणापेक्षा जास्त टोकदार पद्धतीनं चिडवणं, चेष्टा मस्करी करणं आणि त्या व्यक्तीच्या एकूणच किंवा स्वतःच्या भावनेवरती किंवा त्याच्या स्वतःच्या भूमिकेवर आघात करणं, हा प्रकार आपल्याकडे सर्रास चालतो. बरोबर. आता इथं कुणी कुणाला काळं म्हटलं म्हणून आपल्याकडे लगेच रेसिझमची केस होणार नाही. हेच प्रकार तुम्ही अमेरिकेत करा बरं, तिथले लोक क्विकली त्याच्यावरती ऍक्शन घेतील. ज्याला तुम्ही काळ्या म्हटलंय तो एखादा निग्रो पुरुष सुद्धा किंवा ती स्त्री सुद्धा त्या गोष्टीला तिथे हलक्यात घेणार नाही, ते लगेच त्या गोष्टींवरती आक्षेप नोंदवतील. आपल्याकडे असा हा प्रकार कितीसा होतो नाही.
याचं कारण असं की माणसाचं सेल्फ इस्टीम ह्या गोष्टीला आपण म्हणावं तितकं महत्त्व दिलेलं नाही. तो फक्त आपल्याकडं मूल्य शिक्षणाच्या वह्या भरवण्याचा कार्यक्रम राहिला. खरं पाहायला गेलं तर त्या गोष्टींवरती शाळांपासूनच जास्त काम होणं गरजेचं होतं, जे आपल्याकडे झालेलं नाही. आपण खूप मटेरियलिस्टिक झालो. आपल्याकडे शिक्षण घेणं म्हणजे पैसे कमवण्याचा मार्ग एवढ्याच हेतूनं आतापर्यंत या घडीपर्यंत देखील पाहिलं गेलं. अजून पण तेच चाललंय. अजूनही तेच चाललेलं आहे. आपण शिक्षण घ्यायचं, डिग्री घ्यायची तर ती कशासाठी? पैसे कमवाय. पण तुम्ही शिक्षण घेऊन एक चांगले नागरिक होणं हा मूळ उद्देश जरा त्यातून हरवत असेल तर मग त्या शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही. आणि म्हणून कामाच्या ठिकाणी बुलिंग होणं, त्रास देणं किंवा एखाद्याच्या विशिष्ट ठेवणीवरून त्याची चेष्टा करणं, टर उडवणं हे प्रकार आपल्याकडे सर्रास चालतात. त्याला एक मर्यादा असते. मी असं म्हणत नाही की चेष्टा व्हायलाच नको, सगळीकडे गंभीर वातावरण व्हायला पाहिजे का, असं नाही. पण कुठल्या गोष्टीला किती मर्यादा आहे, आपण कुठं त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि तिथून पुन्हा आपण त्याच्याशी एक समान पातळीवरती वागलं पाहिजे, ह्याचं भान आपल्या सगळ्यांना असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टीत की समजा कॉलेजमध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा बुली करतात, बुलिंग चालते लहानपणापासून, पण काही मुलांच्या मनात ते एक ट्रॉमा म्हणतो ना आपण, त्या गोष्टी बसलेल्या आहेत की बुली करतायत किंवा हे करतात. आणि काही लोक ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊन जे आपण म्हणतो ना थ्रेशोल्ड पॉईंट, जे मी मगाशी आपल्याला सांगितलं, तो देखील गाठतात आणि तिथून सुसाइडल थॉट्स यायला सुरुवात होते की यार मला सगळीकडूनच म्हणजे असं. तर त्या लोकांशी तुम्ही म्हणजे काय सांगाल की बाबा कसं रीच आउट करता येईल? केवळ सुसाइडलच नाही, काही केसेसमध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचा मनोविकार, ज्याला आपण सायकोसिस म्हणतो, हा देखील डेव्हलप होतो. केवळ हे नैराश्यपुरतं प्रकरण राहत नाही. कारण एका केसबद्दल सांगायचं झालं तर एक 22 वर्षाचा मुलगा माझ्याकडे ट्रीटमेंटला आला. त्याच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीची घटना झाली होती. पण हे फक्त बुलिंग पुरतं मर्यादित नव्हतं की त्याला शाळेमध्ये असताना देखील त्याला चिडवण्यात आलं किंवा फिजिकली हॅरॅस करण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याच्यानंतर लहानपणी केला गेलेल्या, आता त्या मुलांच्याकडून अल्लडपणामुळे म्हणा किंवा अजाणतेपणामुळे म्हणा त्याला त्रास दिला गेला. त्याला त्या गोष्टींविषयी तितकी जाणीव झाली नाही. पण जेव्हा ते लोक 10वीला पोचले त्यावेळेला ते मित्र त्याचे त्या शाळेतले 10वीला त्याच्या सोबत होते, त्यावेळेला लहानपणी घडलेल्या गोष्टींची आठवण करून देऊन त्याला पुन्हा छळण्याचा प्रकार झाला. इथं त्याच्या मानसिकतेवरती पहिल्यांदा मोठा आघात झाला. आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयी म्हणजे ते सगळे एकाच गावात राहणारे असल्यामुळं तो त्या चेष्टेला किंवा त्या चिडवण्याला कशा पद्धतीनं रिस्पॉन्स देतो किंवा कशा पद्धतीनं तो त्याला प्रतिसाद देतो, यावरून देखील त्याची थट्टामस्करी केली गेली. आणि ते प्रमाण एवढं वाढलं की 12वी होईपर्यंत त्याच्या मनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमीपणाची भावना निर्माण झाली. त्यानंतर मग त्याच्यामुळं त्याचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत गेला. तो शोधत राहिला की मग मी कुठं एका क्षेत्रामध्ये मी करिअर करू का, मग तिथं गेल्यानंतर तरी मला तो रिस्पेक्ट मिळेल किंवा ही भावना माझ्यातली कमी होईल. अशा पद्धतीनं त्याचा संघर्ष 3-4 वर्ष चालू राहिला. त्यानं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, पण हे विचार सातत्यानं त्याचा पिच्छा पुरवत होते. आणि त्यामुळं आणि त्या मुलांच्याकडून वरचेवर ही थट्टा मस्करी होत गेली. कारण ते गावातच राहणारे होते आणि त्याच्यामुळं तो जेव्हा भेटेल किंवा एक साधी चर्चा, काय कसं काय बरं आहे का, ही जेव्हा आपण कधी आधेमध्ये भेटतो त्यावेळेला त्या चर्चेची सुरुवातही त्याच्या शाळेमध्ये झालेल्या बुलिंग पासून किंवा त्याला त्यावेळेला कसं छळलं गेलेलं होतं, 10वीत असताना तो कसा करायचा, ह्या गोष्टींवरतीच ती पूर्ण चर्चा येऊन थांबायची किंवा चर्चेची सुरुवातही तशीच व्हायची. याचा इतका प्रचंड प्रभाव त्याच्या मनावरती पडला की त्यातून मग अतिविचार करणं, झोपेची समस्या, आणि त्यातून मग ते लोक पुन्हा मला त्रास देत आहेत, चिडवतायत किंवा मला फिजिकली टॉर्चर करतायत, अशा प्रकारे त्याला भास व्हायला लागले. आणि मग त्याची पूर्ण मानसिक अवस्था पूर्णपणे बिघडून गेली. आई वडिलांना ही गोष्ट लवकर लक्षात आली का, तर नाही. का नाही आली? कारण ह्या ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत या मुलगा म्हणून किंवा मी आता मोठा झालोय तर मी या माझ्या लेवलवरती मॅनेज केल्या पाहिजेत, अशी भावना त्याच्या मनामध्ये कुठंतरी होती. आणि हा सगळा ताण त्याने कुणालाही न सांगता बरीच वर्ष एकट्याने सहन केला. की ह्या गोष्टी कुठं आई वडिलांना सांगायच्या असतात, ते आपल्याला काय म्हणतील, तू लहान आहेस का, किंवा हे मुलामुलांच्या मध्ये तर होतच असतं, ही समजूत त्याने स्वतःच घालून घेतली. आणि त्याचा फार मोठा भयानक परिणाम त्याच्या मानसिकतेवरती झाला, ज्याचं स्वरूप माझ्यासमोर ज्या वेळेला आलं त्यावेळेला इतरांच्या विषयी सातत्यानं असणारी संशयाची भावना,
एकट्यात हसणं, स्वतःशीच तोंडातल्या तोंडात बोलणं, बोलणं, किंवा मला कानामध्ये आवाज ऐकायला येतात, ते लोक मला पुन्हा त्रास देतात किंवा मला मारण्याचा प्रयत्न करतील, माझा छळ करतील, ही भावना येणं, या प्रकारच्या गोष्टी निदर्शनास यायला लागल्या. आणि जेव्हा ही लक्षणं त्याच्या कंट्रोलमध्ये राहिली नाहीत आणि लोकांना दिसायला लागली, त्यावेळेला पहिल्यांदा आईवडिलांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली आणि तेव्हा ते मग माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी घेऊन आले. असा हा सगळा मुद्दा होता. मग त्या जोडीला त्याच्या मनामध्ये पुन्हा विचार यायला लागले की तो ज्या वेळेला त्या विचित्र अवस्थेमध्ये होता, त्या अवस्थेत असताना त्याच्या मनात विचार यायला लागले की जे मला त्रास देत आहेत किंवा ज्यांनी लहान असताना मला त्रास दिलाय त्यांना मी जाऊन मारावं किंवा त्यांच्यावरती हल्ला करावा, त्यांना संपवून टाकावं. एकदा मी त्यांना मारलं की तो प्रश्न तिथल्या तिथे मिटून जाईल, ही त्याच्या मनाची पक्की झालेली धारणा होती. त्यामुळं त्याला त्या धारणेतून बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले आणि त्यानुसार मग त्याचे उपचार किंवा ट्रीटमेंट चालू राहिली. बुलिंगचा किंवा तुम्ही दुसऱ्याला कुठल्या मर्यादेपर्यंत चेष्टा करावी किंवा त्रास द्यावा ह्याचं आपल्याला एक भान असावं. ते जर नाही झालं तर काय होतं याचं ही केस हे सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण आहे. आता आपण ह्या सगळ्या विषयांना जवळपास बऱ्यापैकी गोष्टींना आपण ऍड्रेस केलं. तर ह्याच रिलेटेड मला असं म्हणायचं की मगाशी आपण ग्रामीण भागातल्या पॅरेंट्स बद्दल बोललो, तर आता असं होतं की ग्रामीण भागाकडे मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल, जसं की आता बऱ्यापैकी आता सगळ्यांकडे जवळपास उपचार आहेत, उपलब्ध आहेत, पण मानसिक आरोग्याबद्दल हेल्प जर रीच करायची असेल तर तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना काही जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल आमच्या माध्यमाद्वारे तर तुम्ही काय देऊ इच्छिता? मुळात मुद्दा हा आहे, ग्रामीण भागाचा मानसिक आरोग्य आणि त्यात संबंधित समस्यांकडे बघण्याविषयक कल आणि शहरी लोकांचा मानसिक आरोग्य आणि त्या संबंधित समस्यांकडे बघण्याविषयक कल, या दोन्ही खूप वेगळ्या पद्धतीने ऍड्रेस होतात. त्या माझ्या समोर येताना त्या पद्धतीने सामोरे येतात. शहरी भागांमध्ये असं आहे, ज्यांना त्या गोष्टीचं थोडंफार ज्ञान आहे किंवा जे सजग आहेत स्वतःच्या आरोग्याविषयी, हे लोक स्वतःहून ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. बरेच घटक त्याच्यासाठी कारणीभूत असतात. एक मोठ्या प्रमाणावर झालेली जनजागृती असेल किंवा त्यांना त्याबद्दलचा आलेला अवेअरनेस, स्वतःहून आलेला अवेअरनेस हा देखील महत्त्वाचा फॅक्टर आहे. बऱ्याचदा असं दिसून येतं की मानसिक समस्या अगदी गळ्यापर्यंत येण्याची लोक वाट पाहतात शहरांमध्ये आज देखील. कारण आसपासचे शेजारचे लोक, नातेवाईक काय म्हणतील, आपल्याविषयी काय मत बनवून घेतील, कामाच्या ठिकाणी लोकांचं आपल्याविषयी काय मत तयार होईल, ते आपल्याला कशा पद्धतीनं जज करतील, ही भीती शहरी भागातल्या लोकांमध्ये आजही आहे. बरोबर. त्यामुळे बऱ्याच मानसिक समस्या आज देखील अगदी त्यांनी खूप गंभीर स्वरूप किंवा अगदी तीव्र स्वरूपाचा गंभीर स्वरूप धारण केल्यानंतरच त्या समस्या आमच्यापर्यंत येतात. वस्तुतः त्या पूर्वीच सोडवता आल्या असत्या, त्या इतक्या वाढण्याची वाट बघायची गरज पडली नसती. पण हे होतं कारण त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा स्टिग्मा राहतो, एक सोशल प्रेस्टीज किंवा आपला एक स्टेटस. मग आपल्याला मानसिक आरोग्यावरून कसं जज केलं जाईल. जे तुम्हाला डायबिटीस किंवा बीपी जर झाला तर तुम्ही इतरांना सांगता तर तो आजकाल स्टेटसचा विषय, मला बीपीची गोळी चालू आहे किंवा हा डायबिटीस आहे सो त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतो वगैरे. मग त्याच्यासाठी तुम्ही मग काय प्रिकॉशन्स घेता, काय हेल्दी टिप्स स्वतः वापरता किंवा एक्सरसाइज करता, डाएट फॉलो करता, हे तुम्ही लोकांना सांगता, शेअर करता. पण मला मानसिक समस्या आहे, त्याच्यासाठी मी काय वर्कआउट करतो, त्यासाठी मी काय हेल्प घेतो किंवा कशा पद्धतीने एक्सप्रेस होतो, एक्सरसाइजेस काय करतो, हे कुणी सांगत नाही. बरोबर. हे सांगत नाहीत, त्यामुळं ती गोष्ट निदर्शनास आणून देणं किंवा त्याच्यावरती उपचार घेणं हे प्रमाण त्यामध्ये मग कमी राहतं. हे शहरी भागामध्ये होतं. उलट पक्षी ग्रामीण भागामध्ये मला थोडं सरप्राइझिंग काही गोष्टी बघायला मिळाल्या. त्यांना भलेही माहीत नसू दे की हा मानसिक आजार आहे किंवा नाही, किंवा इतर काही गोष्टी आहेत का त्याच्याशी निगडीत, एक लोकांचा ढोबळमानानं किंवा एक रफली याच्यावरनं एक कॉन्क्लुजन काढणं, एक निष्कर्षाप्रत येणं, हा प्रकार खूप आहे जो मला काही प्रमाणामध्ये आवडतो. की हा काहीतरी विचित्र करतोय, त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर सायकॅट्रिस्टकडे घेऊन जा वगैरे, अशा पद्धतीनं. काही लोक त्या पद्धतीनं ओपन अँड शट असतात की हा मेंटलचा प्रॉब्लेम आहे, याला मेंटलच्या हॉस्पिटलला तरी घेऊन गेलं पाहिजे किंवा मेंटलच्या डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. इतकं साधं सोपं समीकरण असतं त्यांचं. त्यामुळे ते त्या केसेसना घेऊन डायरेक्टली आमच्यापर्यंत येतात. बरोबर. आणि त्याच्या जोडीला एक अजून छानसा भाग हा आहे की त्याच्यामध्ये ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात एकत्रित कुटुंब पद्धती आहे किंवा गावातले इतर लोकही सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये असतात. त्यामुळं त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबियांना जज करण्यापेक्षा तो त्रास कमी कसा करता येईल
याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो, ज्याचा त्यांना फायदा होतो. त्यामुळे एक पेशंट आजारी असेल, मानसिकदृष्ट्या सक्षम नसेल किंवा त्याला त्रास असेल, तर त्याला दाखवायला घेऊन येणारे कुटुंबातले किमान 3-4 लोक असतात, की एक त्याच्या जेवणा खाण्याचं काळजी घेणाऱ्या, एक दवाखान्यापर्यंत घेऊन येण्यासाठीचं जे काही खर्चाचं नियोजन आहे ते बघणारा, एक त्यांना मार्गदर्शन करणारा असतो, आणि एक व्यक्ती असते की त्याच्या उपचारासंबंधी फायनल डिसिजन काय घ्यायचं आहे ती ठरवणारी व्यक्ती. सो अशा खेळीमेळीच्या वातावरणात किंवा इतक्या छान पद्धतीनं जेव्हा केस समोर येते त्यावेळेला निर्णय घेणं, ट्रीटमेंट देणं हे तुलनेनं सोपं जातं. निर्णयक्षम व्यक्ती जर त्या कुटुंबामध्ये असेल तर उद्या मानसिक आजारातून बरी होणारी व्यक्ती, हा अजून एक महत्वाचा मुद्दा की जो गैरसमज असतो की मानसिक आजारातून व्यक्ती कधी बाहेर पडू शकत नाही किंवा तिला आयुष्यभर गोळ्याच लागतात, असं बिलकुल नाहीये. सगळ्याच आजारांसाठी हे लागू होतं अशातला भाग नाही. बरेच त्रास असे आहेत की त्यांना एक ठराविक गाईडलाईन आहे, त्याच्यानुसार त्या कालावधीसाठी औषधोपचार घेतले तर ते कमी कमी करत बंद करता येतात. बरोबर. हा, स्किझोफ्रेनिया सारखे किंवा बायपोलर मूड डिसऑर्डर सारखे काही आजार असतील ज्याच्यासाठी लाईफलॉंग ट्रीटमेंटची गरज असते, पण ह्याचा खूप मोठा बाऊ केला जातो असं मला वाटतं. तुम्ही डायबिटीस आणि बीपी बद्दल तेवढे जास्त क्युरियस असता का? बीपीची गोळी तुम्हाला सर्वसाधारणपणे आयुष्यभरासाठी लागते, पुढे जाऊन ती कमी होऊ शकते, बंद होऊ शकते, हा भाग वेगळा, पण ती लागते. डायबिटीस डिटेक्ट झाल्यानंतर ती गोळी बऱ्यापैकी लोकांना बरीच वर्ष चालू राहते, त्याच्याबद्दल मग इतका बाऊ केला जात नाही. मग ह्याच त्रासांबद्दल बाऊ का केला जातो? अजून एक महत्वाचा गैरसमज आहे की त्याचा किडनीवरती परिणाम होतो. हे एकतर मोबाईलवरती अर्धवट ज्ञानाच्या आधारे माहिती घेऊन विचारले जाणारे प्रश्न असतात. दुसरी गोष्ट, एक माउथ पब्लिसिटीद्वारे एकमेकांनी एकमेकाला सांगितलं की त्या गोळ्या खाल्ल्या की किडनीवर परिणाम होतो, असं बिलकुल नसतं. तुम्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जर उपचार घेत असाल तर ती डॉक्टरांची जबाबदारी असते की तुम्हाला शारीरिकदृष्ट्या त्रास होऊ नये, आणि याच्यासाठी ठराविक कालावधीने रक्ताच्या चाचण्या केल्या जातात की ज्याच्यातून आपल्याला क्लिअर कट मेसेज मिळतो की इंटरनल पार्ट्समध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत की बिघडलेल्या आहेत, आणि मग त्यानुसार मग औषधांचे डोस कमी करणं किंवा अगदीच गरज पडली तर ते काही कालावधीसाठी बंद ठेवणं, हे उपाय देखील आम्ही वापरतो. सो हे गैरसमज लोकांच्या मध्ये असतात. शहरी भागातल्या विषयी हा एक मुद्दा झाला. ग्रामीण भागामध्ये उपचार न पोहोचणं किंवा ते उपचार न घेणं याच्यासाठी इतर काही महत्वाचे फॅक्टर्स कारणीभूत आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषेनजीक जालिहाळ बुद्रुक नावाच्या गावामध्ये येरळा प्रोजेक्ट सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आणि मी असे आमचं एक टायअप आहे, ज्याच्या अंतर्गत आम्ही शहरी भागापासून दूर असणाऱ्या दुर्गम ठिकाणी तिथल्या आसपासच्या 22 गावांच्यासाठी आम्ही मानसिक आरोग्य शिबिर राबवत असतो. तिथल्या लोकांना तिथेच उपचार पुरवणे आणि जनजागृती करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. लोकांच्या दारापर्यंत जाऊन आपण मानसिक आरोग्य सुविधा पोहोचवतोय, तरीही त्याला मिळणारा प्रतिसाद हा म्हणावा तितका चांगला नाही. याचं कारण जेव्हा आम्ही शोधतो त्यावेळेला हे लक्षात येतं की एकतर बराचसा भाग हा कुटुंबीय हे शेतीतल्या मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतात. त्यामुळं शेतामध्ये सगळं कुटुंब राबत असतं. शेतात जर एक दिवशी त्यांनी काम नाही केलं तर त्यांची सगळी समीकरणं बिघडू शकतात. रोजच्या रोज जाऊन त्यांना तिथं काम करणं अपेक्षित आहे. ते जर त्यांनी केलं नाही तर ते व्यवस्थित काम होत नाही. त्यामुळे त्या कामातून वेळ काढून येणं आणि रुग्णाला दवाखान्यापर्यंत आणणं हे त्यांच्यासाठी अडचणीच होतं. एक मुद्दा तो राहतो की उपचार घेतले जात नाही. दुसरं असं की बऱ्याचदा अंधश्रद्धांचा पगडा मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळं डॉक्टरकडे येण्याआधी बऱ्याचदा मांत्रिकाकडे जाणं किंवा देवी देवतांचे म्हणण्यापेक्षा त्या पद्धतीच्या कर्मकांड करणं ह्याच्याकडे ग्रामीण भागातल्या लोकांचा आजही कल मोठ्या प्रमाणावर आहे. काही प्रमाणात मला आश्चर्यकारकरित्या शहरी भागातल्या लोकांचा पुन्हा या गोष्टींवरती हळूहळू विश्वास बसतोय अशी काही लक्षणं दिसायला लागली. असं मला लोक म्हणजे छाती टोकपणे म्हणतात की डॉक्टर साहेब आम्ही एवढे सुशिक्षित आहोत, आम्हालाही या गोष्टींवर पूर्वी विश्वास नव्हता, पण आता काही अनुभव आल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की हो या गोष्टी असतात बरं का. त्यांना हे पटवून द्यावं लागतं की ह्या ज्या गोष्टी घडल्या ह्यांची कारणं काय काय होती. कारण माझा स्वतःचा हा विश्वास आहे की कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्टी पाठीमागे एक रिझन असतं आणि जे वस्तुनिष्ठ किंवा वास्तविक रिझन असतं त्याच्याशिवाय गोष्टी घडत नाही. त्याची जाणीव जेव्हा त्यांना करून दिली जाते की बाबा माझ्या घराच्या बाहेर कोणीतरी लिंबूवरती सुया टोचून टाकलेल्या होत्या, तेच कारण होतं की ज्यामुळे मग आमच्या घरात सगळे आजारी पडायला लागले. पण त्यावेळेला हा बाबा हे लक्षात घेत नाही की त्या मेंदूला
त्या लिंबूवाला सुया टोचून टाकण्याचा प्रकार कुठल्या तरी माणसानंच केला असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, तुझ्या घरातले एका पाठोपाठ एक आजारी पडतायत, याची दोन कारणं असतात. एक म्हणजे वातावरणातला बदल, हिवाळ्यातून उन्हाळ्यामध्ये कन्व्हर्जन होत असताना, उन्हाळ्यातून पावसाळ्यात जात असताना ह्या वातावरण बदलाच्या वेळेला सर्रास लोक आजारी पडतात, हा दुसरा मुद्दा. आणि घरात एक आजारी पडल्यानंतर त्याचा संसर्ग होऊन घरातले इतर सदस्य आजारी पडतात, हे नॉर्मल आहे, हे सगळीकडे होतं. हे जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं जातं तेव्हा कुठंतरी तिकडं वाढत चाललेली जी ओढ असते ती कुठंतरी कमी होते. पण हे प्रकार पाहायला मिळतात, त्यांचं व्यवस्थित पद्धतीनं विश्लेषण करून त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. ते होत नाही. आपण फक्त सुशिक्षित आहोत, हे ह्या काही अंधश्रद्धा असतात, असं कुठं असतं का, असं म्हणून त्या झिडकारून लावणं हे चूक आहे. त्यांना व्यवस्थित पद्धतीने ॲड्रेस करणं गरजेचं आहे. आणि जे ग्रामीण भागामध्ये होत नाही त्याच्यामुळे मानसिक आरोग्यविषयक समस्यांच्याकडं लोक तेवढ्या गांभीर्यानं बघत नाही, त्यामुळे त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि सातत्यानं प्रबोधन होणं, कारण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढून मानसिक आरोग्यविषयक समस्या, उपचार पद्धती याच्याकडे त्यांना वळवून आणणं ही तितकीच महत्वाची गरज आहे असं मला वाटतं. शेवटचे काही 2-3 मुद्दे आहेत, ओके. त्याच्यावर आपण आता एक येऊयात. कारण वेळाभावी आपल्याला हा विषय फारच इंटरेस्टिंग आहे, पण आपल्याला वेळाभावी हा थोडा कमी करावा लागतो. एक्झॅक्टली. तर त्यातल्या त्यात माझा असा शेवटचा असा मुद्दा होता की आपल्या आयुष्यात झोप किती महत्वाची आहे. म्हणजे एवढ्या धकाधकीच्या जीवनात, म्हणजे शहरी भाग म्हणा किंवा ग्रामीण भाग म्हणा, की तिथे लोकांना आजकाल झोपेचं महत्व फार कमी होत चाललंय. म्हणजे जिथे कामाचा लोड एवढा आहे, आयुष्यात त्यांना भरपूर काही गोष्टी मिळवायच्यात, खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्यात, खूप गोष्टींपर्यंत पोहोचायचंय. ओके. तर ह्या सगळ्यांमध्ये आपलं मानसिक आरोग्य जपताना झोप ही किती महत्वाची आहे. म्हणजे काही काही लोक तर जवळपास 4-4 आणि 5-5 तासच झोप घेत आहेत सर्रास, म्हणजे जास्त नाहीच, झोप नकोच वाटते त्यांना. तर त्यांनी झोपेचं महत्व ओळखलं पाहिजे का, ह्यासाठी तुम्ही काय सांगा? तुम्ही कमी झोपता आणि जास्त काम करता हा काही कौतुकाचा विषय नाही. तुम्हाला झोप 7 ते 8 तास मिळालीच पाहिजे. उरलेल्या वेळांमध्ये बाकी गोष्टींचं नियोजन लावून तुम्हाला हवं तितकं तुम्ही काम करू शकता. झोपेच्या वेळा कॉम्प्रोमाइज करून, त्याच्यामध्ये तडजोड करून तुम्ही जर काम करत असाल तर एका विशिष्ट टप्प्यानंतर, आणि हा टप्पा काही महिन्यांनी नाही तर अवघ्या काही दिवसांमध्ये येतो, त्या दिवसांनंतर तुमचं काम हे तुमच्या कितीही आवडीचं असलं तरी ते तुम्हाला नकोसं वाटायला लागतं. कारण तुमच्या शरीराला आणि मनाला जो एक प्रकारचा रोजच्या कामातून मिळणारा थकवा असतो तो प्रामुख्यानं झोपेद्वारे पूर्ण होतो. तो थकवा निघून जातो. ती झोपच जर व्यवस्थित झाली नाही तर हळूहळू तुमच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. तुम्ही तुमच्या आवडीचंही काम असू दे, ते काम तुम्ही 100% आउटपुट देऊन करू शकत नाही, ही वास्तविकता आहे. याच्या पाठीमागं कारणं खूप बरीचशी राहतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईल वापराचं नियोजन तुम्ही सगळ्यात आधी लावून घेतलं पाहिजे. हे बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये, ग्रामीण भागातही आता हे लोण पसरलंच. कारण नसताना तुम्ही रील्स पाहत राहणं, मोबाईल बघत राहणं आणि तुम्हाला 10-10:30ला आलेली झोप किंवा 11 वाजता आलेली झोप ही टाळणं मुद्दामून, आणि तो कालावधी 12:30-1 वाजेपर्यंत वाढवत नेणं. एकदा तुमच्या झोपेचा जो पीक टाइम असतो, ज्या वेळेला तुम्हाला तीव्र स्वरूपाची झोप आलेली असते, म्हणजे अगदी असं की मोबाईल बघत असतानाही डोळ्यावर झापड येते, तोही कालावधी तुम्ही ताणला नाही तर झोप छान होते. पण तो जर तुम्ही लांबवलात किंवा टाळलात तर त्याच्यानंतर पुढची झोप येण्यासाठी तुम्हाला बराच संघर्ष करावा लागतो. आणि ज्यामुळे तुम्ही मग सकाळी पुन्हा लवकर उठणार नाही, आणि ती झोप एकसलग न झाल्यामुळे मग त्यामुळे झोपेच्या समस्या किंवा मग त्यातून दिवसा काम करण्याच्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह येतं, थकवा जाणवतो, कॉन्फिडन्स कमी होतो, फ्रेश वाटत नाही, याचा भुकेवर परिणाम होतो आणि पर्यायानं तुमची चिडचिड वाढते. चिडचिड वाढण्यापाठीमागचं अपुरी झोप एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे झोप असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. शक्यतो मोबाईल जर वापरत असाल, नाईट मोड ऑन ठेवा आणि अननेसेसरी जे काही गरजेचे नसणारे ॲप्स असतात किंवा गरजेचे असलेले ॲप्सचं नोटिफिकेशन हे नेहमी ऑफ ठेवायचं. याच्यातून काय होतं, नोटिफिकेशन सातत्यानं तुम्हाला येत नाहीत, मोबाईल वारंवार वाजत नाही, व्हायब्रेट होत नाही आणि त्याच्यामुळे झोप यायला मदत होते. तुम्हाला जे काही मोबाईलवर करायचं ते शक्यतो त्याच्यासाठी एक डेडलाईन ठेवायची की 10 वाजेपर्यंत. 10 वाजल्यानंतर मोबाईलचं नेट ऑफ करा आणि मग मोबाईलवर तुम्हाला हवं ते करा. याने काय होईल, तुम्हाला येणारे नोटिफिकेशन्स ऑटोमॅटिकली थांबतील. अगदीच कुणाला तुमची फारच गरज आहे या जगामध्ये, ती व्यक्ती तुम्हाला कॉल करेल. राईट. आणि जर तसं नसेल तर हे समजून जा की जगाच्या दृष्टिकोनातून 10च्या पुढे आता तुम्ही काही कामाचे नाही आहात, तुम्ही झोपलं पाहिजे.
कारण नसताना ते चालू ठेवणं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही परत ती सायकल चालू, मग तुम्ही मग एक एक ऍपमध्ये घुसत जाता, मग तुम्ही फेसबुक, मग थ्रेड्स, मग इंस्टाग्राम, मग ट्विटर, त्याच मुद्द्यावर मग आपण स्नॅपचॅट, हा या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही येत राहता. मग मग ही सायकल चालू झाली की मग झालं, मग तुम्ही 2 तास हे होतं. मग ते माझ्या मित्रांचं जसं झालंय की काम असो अथवा नसो, तुम्ही कंपल्सरी मोबाईलमध्ये घुसता आणि मग रील्स बघता, त्या शेअर करता, तुम्हाला रिलेटेबल वाटतात. तुम्ही स्क्रीन टाइम तुमचा वाढवत नाही, तुम्ही म्हणजे ते एकलाच्या लोरीची भूमिका नसते. आपण सगळेजण स्क्रीन टाइम वाढवूया, सगळे मोबाईलच्या आहारी जाऊया, असा कार्यक्रम होतो. म्हणजे तुम्ही एकाबरोबर आणि 4 जणांना घेऊन त्याच्यामध्ये गुंतता. याच रिलेटेड माझा पुढचा क्वेश्चन होता की इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, आता भरपूर सारे ऍप्स आहेत, खूप आहेत. खूप सोशलाइज झालेत आता लोक. तर ह्या सगळ्यांचा वापर करताना आपण एक मगाशी त्याची डार्क साईड बघितली की याचा निगेटिव्ह वापर कसा होता, याच्या सगळ्या गोष्टी कशा होत्या. तर ह्यातून काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आपल्याला शिकायला मिळतात किंवा नवीन गोष्टी पण आपल्याला कळतात, डेफिनेटली खूप नॉलेजमध्ये देखील भर पडते. पण ह्या गोष्टींचा अति यूज न होता याचा हेल्दी यूज कसा झाला पाहिजे. म्हणजे माझा म्हणण्याचा दृष्टिकोन हा आहे की बाबा याचा वापर खूपच जास्त न करता, खूपच आहारी न जाता ह्या सगळ्यांच्या, आणि आपलंही काम साधलं गेलं पाहिजे दिवसातलं. जसं की आता तुम्ही मगाशी सांगितलं की तुमच्यातले पण काही डॉक्टरचे फ्रेंड्स आहेत जे की तुम्हाला फार पहिले असे 2-3च रील्स पाठवायचे, पण आता एक 10-12 रील्स पाठवायला लागले, डझन भर. तर मग त्या अशांसाठी किंवा जे मुलं आता सध्या स्टडी करतायत, जे शाळा कॉलेजमध्ये आहेत आणि जे करिअरमध्ये, जे करिअर बनवण्याच्या जडणघडणीमध्ये, त्यांनी या सोशल मीडियाचा वापर करताना काय काळजी घ्यायला हवी किंवा याचा किती लिमिटेड वापर केला पाहिजे, आणि तुम्ही काय सजेस्ट कराल की ह्यातून मानसिक आरोग्य कसं त्यांचं जपलं जाईल. मोबाईलचा वापर करताना शक्यतो 20-20-20चा फॉर्म्युला वापरायचा. खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ती. 20-20-20चा फॉर्म्युला म्हणजे काय की 20 मिनिटे मोबाईल वापरल्यानंतर 20 सेकंदासाठी 20 फूट लांब असणाऱ्या गोष्टीकडे पाहायचं. यातून तुमचा कंटिन्युअस स्क्रीन टाइम जो असतो तो ब्रेक होतो. डायरेक्टली मोबाईल काढून घेण्यापेक्षा, कारण काढून घेण्याचे दुष्परिणाम मी रोज पाहतो, त्याने प्रचंड चिडचिड होते. म्हणजे माझ्या हातून हिरा हिसकावून घेतला का काय, कोहिनूर हिरा हिसकावून घेतल्यासारखी परिस्थिती. बरोबर. तर ते तसं होता कामा नये. त्यामुळं 20 मिनिटांसाठी, 20 मिनिटं झाल्यानंतर 20 सेकंदांसाठी तुम्ही 20 फूट लांब पहा. त्यातून तुमचा कंटिन्यू स्क्रीन एक्सपोजर आहे तो ब्रेक होईल थोड्या वेळासाठी. एक मुद्दा. दुसरं असं, आता सोशल मीडिया ॲप्स जे आहेत जिथं आपला जास्तीत जास्त वेळ जातो, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, खास करून फेसबुकसाठी आता डिजिटल वेलबिंग ज्याला आपण म्हणतो तसा टायमर आपल्याला सेट करता येतो की तुम्ही फेसबुक किती वेळ वापरता त्याचा एक टाइम लावून ठेवायचा, 10 मिनिटे, 15 मिनिटं, आणि त्याच्यानंतर त्याचा अलार्म सेट करायचा. फेसबुकवरती नोटिफिकेशन येतं आता ते की एवढी वेळ झालं तुम्ही ते यूज केलेलं आहे. हा तुमच्यासाठी एक चेक पॉईंट राहतो की तुम्ही रिॲलिटी चेक करत राहायचं स्वतःसाठी की मी किती वेळ वापरलाय किंवा किती वेळ पाहिलेला आहे. याच्यातून काय होतं की आपल्याला ते अंडरस्टँडिंग यायला लागतं की मी किती वेळ बघतोय. डिजिटल क्लॉक जर आतमध्ये सेट केलं असेल मोबाईलमध्ये, काही मोबाईलच्या सेटिंग्समध्ये ती सुविधा असते, सो त्या पद्धतीनं त्या गोष्टी करू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणे 10 नंतर नेट ऑफ करायचं. शक्यतो अननेसेसरी जे नोटिफिकेशन्स असतात, ज्या बरेचसे ॲप्स असे राहतात की ज्याचा आपल्याला काही वापर नसतो रोजच्या जगण्यामध्ये, त्यांचे नोटिफिकेशन्स ऑफ करून ठेवायचे शक्यतो. हा एक प्रकार तुम्ही त्या पद्धतीनं हे करू शकता. नाईट मोड रात्रीच्या वेळेला ऑन ठेवा की जेणेकरून कंटिन्युअस स्क्रीन एक्सपोजर होणार नाही आणि तुमचा स्लीप टाईम डिले होणार नाही, झोपेची वेळ, आणि झोप येण्यासाठी ते थोडंसं सपोर्टिव्ह राहील. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग करत असताना सगळ्यांना मोबाईल वापरण्याची फार विचित्र सवय जडलेली असते. म्हणजे आयदर फोन कॉल्स घेणं असेल किंवा कार चालवणाऱ्यांना गाडी चालवता चालवता चॅट करणं हा देखील प्रकार असतो काही प्रमाणामध्ये. हा प्रकार शक्यतो टाळायचा. फारच गरजेचं असेल तर गाडी साईडला घेऊन त्या गोष्टी करा, अदरवाईज ते करू नका. कारण मग ड्रंक अँड ड्राईव्ह आणि टेक्स्टिंग अँड ड्राईव्ह ह्याच्यात काही फरक राहणार नाही. कारण तुमचं लक्ष तिकडे गेलं तर मग तुम्ही ड्राईव्ह व्यवस्थित करू शकणार नाही, अपघातांचं प्रमाण वाढू शकतं. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर राहतो या गोष्टींच्या मध्ये. त्यामुळे या काही थोड्याफार गोष्टी वापरल्या तर बेटर असं मला वाटतं की त्यामुळं तुमचा एक्सेसिव्ह एक्सपोजर आहे तो थोडासा कमी व्हायला मदत होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट ही की कामाच्या वेळांमध्ये शक्यतो तुम्हाला रिकामा वेळ जेव्हा मिळतो तुमच्या रोजच्या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये, ती 10-5 सेकंदांसाठीचं जे टेम्पटेशन आहे ते थोडंसं कमी करायला शिकलं पाहिजे आपण. कारण त्यातून मोबाईलचं होतं काय, एक जनरल सायकोलॉजी आहे, मोबाईलवर गोष्टी पटपट ॲक्सेस होतात आणि पटपट ॲक्सेस झाल्यामुळं आपला माइंडसेट त्या पद्धतीने डेव्हलप होतो की गोष्टी पटपट झाल्या पाहिजेत. बरोबर. हा माइंडसेट आपला मोबाईल ठेवल्यानंतरही तसाच कायम राहतो.
त्यामुळे रिअल वर्ल्डमध्ये देखील आपल्याला ती एक इनडायरेक्ट एक्सपेक्टेशन्स क्रिएट व्हायला चालू होतात की गोष्टी पटपट झाल्या पाहिजेत. मग समजा घरी आईनं जेवण बनवत असेल तर पटकन दे की मला भूक लागली आहे, किती वेळ लागतोय. हा आपल्या रोजच्या वागण्यात व्हायला लागलेला बदल असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचताना ट्रॅफिक क्लिअर असावं किंवा मध्ये वाट काढत थांबायचं नाहीये, मला पटकन गेलं पाहिजे. कुणी मध्ये ऑब्स्टॅकल क्रिएट केला किंवा काही कारणानं मला थांबावं लागलं, मग माझी चिडचिड होते, तगमग वाढते माझी. या गोष्टी अशा नाही व्हायला पाहिजे, पटकन यायला पाहिजे. मी जेवण ऑर्डर करतो ऑनलाईन ॲपवरून, झोमॅटोवरून किंवा स्विगीवरून, आणि ते जर मला ठराविक वेळेत नाही आलं तर मग मी त्या माणसाला ओरडायला चालू करतो, किती वेळ लागतो, एवढा वेळ लागतो, काही यायला येत नाही का तुम्हाला, मला भूक लागली आहे, जेवायचं वगैरे या गोष्टी. पेशन्स. बरोबर. पेशन्स. पेशन्स ह्या मोबाईलच्या एक्सेसिव्हमुळं तुम्ही स्वतःच कमी करायला सुरुवात करता आणि इम्पेशंट व्हायला लागतं. आणि हे इम्पेशंट झाल्यामुळं तुमचं वास्तविक जगामधलं वागणं देखील तसं बदलतं आणि चिडचिड, राग अंगावर मारायला धावून जाणे हे प्रकार वाढायला लागतात. हे लहान मुलांच्या बाबतीतही होतं, मध्यमवर्गीयांच्या बाबतीतही होतं आणि ज्येष्ठांच्या बाबतीतही होतं. त्यामुळं मोबाईलचा वापर हा खूप व्यवस्थित पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. आता ह्या सेगमेंटच्या आता आपण एकदम शेवटी येतोय, पण स्टार्टिंगला मी तुमचं फार काही इंट्रोडक्शन केलं नाही, म्हणजे असं काही फॉर्मल काही सांगितलं नाही, जस्ट तुमचं नाव सांगितलं. तर मला प्रेक्षक वर्गांना सांगायचं आहे की आतापर्यंत आम्ही बऱ्यापैकी पूर्ण विषय जो आहे तो आम्ही बऱ्यापैकी ऍड्रेस केला असेल, काही वेळाअभावी काही गोष्टी राहिल्या असतील, तरी मला असं वाटतं की तुमचा पर्सनल अनुभव म्हणजे तुमच्या ह्या सायकेट्रिक क्षेत्रातला किंवा काउन्सिलिंग क्षेत्रातला तुमचा असा काही पर्सनल अनुभव आहे की तुम्हाला फार विचित्र वाटला किंवा एखादी विचित्र केस आली की जी तुम्ही एकदम शॉर्टमध्ये सगळ्यांसोबत शेअर करू शकतात. एका केसबद्दल मला साधारणपणे सांगावंसं वाटतं की त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे एक इन जनरल परसेप्शन असं डेव्हलप होतं बऱ्याचशा केसेस बघत गेल्यानंतर की पेशंटचे नातेवाईक किंवा स्वतः पेशंट आपल्याकडे येतो आणि त्या अनुषंगानं त्याच्या ज्या काही तक्रारी असतात त्या बघून आपण त्यानुसार एक आपलं आकलन घेऊन आपण त्याचं एक डायग्नोसिस बनवतो, एक निदान करतो आणि त्यानुसार त्याला आवश्यक असणारी उपचार पद्धती आपण देत असतो. एका केसमध्ये मात्र मला आलेला अनुभव थोडासा वेगळा होता. अगदीच विचित्र म्हणता येईल असं नाही, कारण प्रत्येक केस वेगळी असते, प्रत्येक पेशंट त्याचा त्रास वेगळा असतो आणि त्यानुसार केलं जाणारा निदान, उपचार ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. असो, तो एक साधारणपणे 27-28 वर्षाचा मुलगा, त्याला त्याचे वडील आमच्याकडे घेऊन आलेले होते आणि त्याच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की हा फारच जास्त बिघडलेला आहे, याचं दारू पिणं रोजच आहे आणि दिवसेंदिवस ते वाढत चाललंय, चिडचिड रागराग करतो, बाहेर खूप जास्त जेवण खाणं किंवा घरी जेवण बनवलेलं असलं तरी याला बाहेरच खायला आवडतं, असं सगळी गोष्ट. लग्न झालंय पण बायकोला आणि मुलांना तेवढा वेळ देत नाही, जबाबदारीनं गोष्टी करत नाही. आमची स्वतःची कंपनी आहे आणि त्या कंपनीचं काम मी त्याच्या हातामध्ये सोपवलेलं होतं, पण ते काम करत असताना काही 1-2 ते 3 वर्षांचा कालावधी गेल्यानंतर आम्ही सहज म्हणून एक सुपरविजन म्हणून आम्ही जेव्हा त्याचे हिशोब वगैरे घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेला आमच्या गोष्टी काही लक्षात आल्या की बऱ्याच पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स केले गेलेले होते, लाखो रुपये त्याच्यातून परस्पर काढले गेलेले होते आणि ते खर्चही झाले होते, ज्याचा काहीच मागमूस नव्हता किंवा थांगपत्ता नव्हता, अशा पद्धतीनं. आणि आम्हाला पक्का संशय की यानंच खर्च केलेले आहेत अशा सगळ्या गोष्टी आणि यामुळे याच्या स्वभावामध्ये बराचसा बदल झालेला आहे. तर तुम्ही याला काही करून सरळ करा की जेणेकरून हा व्यवस्थितपणे वागायला चालू होईल आणि सगळ्या गोष्टी ऐकायला चालू होईल. ही केस ज्या वेळेला माझ्याकडे आली त्यावेळेला मुलाशी बोलल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या की दारूचं व्यसन होतं, झोपेची वेळ व्यवस्थित नव्हती, बाहेरचं खाणं पिणं फार प्रचंड प्रमाणामध्ये होतं. म्हणजे आठवड्याच्या अखेरीस जाऊन आपण वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणं वेगळं आणि 2 वेळेचं जेवण, नाश्ता हे सगळं घरी बनलेलं असूनही कारण नसताना जाऊन पैसे खर्च करणं आणि फक्त बाहेरच जेवणं हे वेगळं. हा प्रकार. याच्यासोबत बॉडी बिल्डिंगचं वेड होतं, त्याच्यामुळे जिमिंगसाठी सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात केली, ज्याचे खूप मोठ्या प्रमाणावर साईड इफेक्ट्स नंतर झाले, अँझायटी फीचर्स तयार झालेले होते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि घरच्यांशी असलेले नातेसंबंध बिघडलेले होते. बायकोचं म्हणणं होतं की आमचं लव्ह मॅरेज असून देखील पूर्वी इतकी अटॅचमेंट आता त्याच्यामध्ये राहिलेली नाहीये, किंबहुना असं वाटायला लागलंय की आता त्याचे इतर मुलींच्या सोबतही रिलेशनशिप्स असतील की काय.
अशा प्रकारची गोष्ट. वडिलांचं म्हणणं होतं की हा पहिल्यापासून असाच आहे, याला सिरियसनेस कधीच नसतो, हा कधीच रिस्पॉन्सिबल नव्हता, याला कुठल्याही गोष्टीमध्ये कधीच इंटरेस्ट नसतो, हा फक्त गोष्टी पैसे उडवणं, चैनी करणं आणि गोष्टींना कॅज्युअली घेणं हा त्याचा स्वभाव आहे. अधिक खोलात गेल्यानंतर चर्चा केल्यावर ह्या गोष्टी लक्षात आल्या की तुम्हाला काय अपेक्षित आहे असं जेव्हा मी त्याच्या वडिलांना विचारलं, त्यावेळेला वडिलांचं म्हणणं होतं की मला गोष्टी सगळ्या परफेक्ट लागतात, व्यवस्थित पद्धतीनं टाइम टू टाइम कामाच्या ठिकाणी येणं, टाइम टू टाइम जाणं, गोष्टी दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करणं, त्या व्यवस्थित होतील याच्याकडे कटाक्ष ठेवणं, प्रत्येक गोष्टीकडे. घरी सुद्धा माझा स्वभाव त्याच पद्धतीचा आहे, म्हणजे गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजेत, जिथली वस्तू तिथल्या तिथे पाहिजे, गोष्टी सगळ्या अशा सांगून झाल्या पाहिजेत, लाईनशीर, वेळेत आणि पद्धतशीर प्रमाणे. याची बहीण तशा पद्धतीची होती, तिनं काम व्यवस्थित पद्धतीनं सांभाळलं होतं, पण याला बिलकुलच सिरियसनेस नाही. पूर्ण कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर आम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या. सगळ्यात एक महत्त्वाचा भाग असा की ह्या मुलाचं जे हे वागणं, आता तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की ह्याचं वागणं पूर्णच बिघडलंय, व्यसनाधीन झालेलं आहे, फॅमिली डिस्फंक्शन आहे, झोपेच्या वेळा व्यवस्थित नाही आहेत, अँझायटीचा इश्यू आहे, इम्पल्सिव्हनेस आहे. तर दोष पूर्णपणे मुलामध्ये आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. जेव्हा मी इंटरॅक्ट केलं पूर्ण कुटुंबाशी, तेव्हा काही इंटरेस्टिंग गोष्टी याच्यातून बाहेर आल्या. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांचा असलेला परफेक्शनिझमचा स्वभाव किंवा त्यांचा असणारा अप्रोच. यामुळे त्यांच्या प्रोफेशनल कामांमध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना त्याचा प्रचंड फायदा झाला. गोष्टी नियमित आणि वेळेत पूर्ण करणे, त्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत का नाही त्याच्याकडे स्वतः जातीनं लक्ष देणं, त्याची खातरजमा करणं, हिशोब वेळेत सगळे व्यवस्थित पद्धतीनं लिहून ठेवणं, कामाच्या बाबतीत चोख असणं आणि कामाच्या बाबतीतली थोडीसुद्धा दिरंगाई किंवा कुचराई सहन झाली नाही तर त्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या वर्कर्सना तिथल्या तिथे कान उघाडणी करणं किंवा त्या पद्धतीने त्यांना शिक्षा करणं. शिक्षा म्हणजे साधारणपणे पगाराच्या बाबतीत कपात किंवा कामावरून काढून टाकणं. अशा पद्धतीनं त्यांचा कडक स्वभाव असल्यामुळे त्याचा व्यवसायामध्ये त्यांना प्रचंड फायदा झाला. पण हाच स्वभाव त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचंड अडचणीचा ठरत होता किंवा खूप मोठ्या अडचणींना, संकटांना आमंत्रण देत होता, हे त्यांच्या लक्षात देखील नव्हतं. याचं सगळ्यात प्रमुख कारण असं की आपण परफेक्ट असणं हे कामाच्या ठिकाणी निश्चितप्रमाणे कौतुकास्पद असतं, पण आपल्या कुटुंबामध्ये आपण परफेक्ट असणाऱ्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. कारण कुटुंब हे वस्तूंनी बनलेलं नसतं, ते माणसांनी बनलेलं असतं, आणि जिथं माणसं असतात तिथं स्वभाव असतात, आणि माणसं वेगवेगळी असतात तसे स्वभाव वेगवेगळे असतात. त्या स्वभावांना ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला लवचिक असणं गरजेचं आहे. तिथं गोष्टी तंतोतंत नियमात बसणाऱ्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने होऊ शकत नाहीत. कुटुंबामध्ये नेहमीच गोष्टी 2 अधिक 2 कमी अशा पद्धतीने चालतात. हे होत नसल्यामुळं घरामध्ये मुलाशी त्यांचे संबंध तेवढे सौहार्दाचे राहिले नाहीत. योगायोगाची गोष्ट अशी की त्याच्या मोठ्या बहिणीचा स्वभाव अगदी वडिलांसारखा असल्यामुळे वडील आणि बहिणीचं जमायचं, पण त्यांना मुलगा हा नेहमीच कामचुकार, टाळाटाळ करणारा, आळशी किंवा गोष्टींना कॅज्युअली घेणारा, आयुष्यात कधीही गंभीर नसणारा असा नेहमीच वाटत आला. मोठी बहीण आणि वडील दोघे मिळून त्याला सातत्यानं जज करायचे, आणि याच्यामुळं आपण काही करूच शकत नाही ही भावनाच लहानपणापासून त्याच्या मनामध्ये यायला लागली. मोठी बहीण अभ्यासामध्ये हुशार, तिचे रँक्स चांगले होते, तिनं अचिव्हमेंट्स खूप चांगल्या केल्या, त्यामुळे वडिलांचं तिच्याविषयीचं मत हे खूप छान होतं. ती पुढे जाऊन आपला व्यवसाय सांभाळेल असाच त्यांना विश्वास होता. तुलनेने हा आयुष्यात काहीच करू शकणार नाही, हा एक त्यांचा दृष्टिकोन. आणि अजून एक त्यांचा महत्त्वाचा दोष असा होता की आपण कष्टाने आणि हिमतीने पैसा कमवलेला आहे, तर पैशाच्या जीवावरती गोष्टी मॅनेज करता येतात. त्यामुळे ह्याला जर नीट व्हायचं असेल तर ह्याला सगळ्या सोयीसुविधा आपण पुरवल्या पाहिजेत, काय हवं नको ते दिलं पाहिजे, जेणेकरून हा व्यवस्थित राहील. पण ह्याचा दुष्परिणाम हा झाला की पैसे आयते मिळतात, ते करण्यासाठी कष्ट करण्याची काहीच गरज नसते, ही भावना त्याच्या मनात राहिली. जोडीला आपण बहिणी इतके हुशार नाही आहोत आणि त्यामुळे आपण आयुष्यात काही करूच शकत नाही, मग जर काही करूच शकत नाही तर मग कशाला काय करायचं, हा एक अप्रोच त्याच्या मनामध्ये नेहमीच डेव्हलप झाला, आणि त्याच्यात न्यूनगंडाची भावना ही सातत्यानं निर्माण होत गेली. ही कसर भरून काढण्यासाठी पैसे वारेमाप खर्च करणं, एक स्वतःची एक माचो इमेज तयार करण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणं, मग त्याच्यासाठी त्याची पत्नी जी पूर्वाश्रमीची प्रेयसी होती
तिला पटवून तिच्याशी लग्न करणं, जे इतर कॉलेजमध्ये असताना ते सोबतच कॉलेजमध्ये शिकायला होते, कॉलेजच्या इतर मुलांच्यासाठी ती एक खूप मोठी टास्क वाटायची की आपल्या कॉलेजमध्ये एक सुंदर दिसणारी आणि टॅलेंटेड असणारी मुलगी आपण कशी काय पटवू शकतो, ही इतर मुलांना चॅलेंजिंग टास्क होतं. त्याच्यासाठी मात्र ते टास्क कंप्लीट करणं हे त्याच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. ते त्यानं करून दाखवलं. त्यातून त्याला असं वाटत गेलं की आपण काहीतरी केलं. तसाच प्रकार मित्रांवरती वारेमाप पैसे खर्च करणे, त्यांच्यासाठी पार्ट्या आयोजित करणे, याच्यातून त्याचा स्वतःशी असलेला संघर्ष चालू राहिला. याची त्याला स्वतःलाही जाणीव नव्हती की आपल्या मनात आपणच कमी आहोत, ही भावना दूर करण्यासाठी तो हर तऱ्हेनं प्रयत्न करत होता. पण हे खूप वरवरचे आणि खूप मटेरियलिस्टिक प्रयत्न होते, ज्याचा काहीच फायदा होत नव्हता आणि त्यातून नातेसंबंध ताणायला सुरुवात झाली. त्यामुळं जेव्हा येताना आमच्यासाठी एक पेशंट होता, आता आमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी म्हणून पूर्ण कुटुंब होतं. त्यामुळं आम्ही त्या पद्धतीनं त्यांना ॲड्रेस करायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडिलांना त्यांच्या स्वभावातल्या असणाऱ्या त्रुटींची जाणीव करून देणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आईचा बिलकुलच नसलेला रोल. बहीण आणि वडील यांच्याच वर्चस्वामुळं आणि मुलाचा स्वभाव हा अशा पद्धतीनं असल्यामुळं आई कुठेतरी दबली गेलेली होती. तिच्या मतांना म्हणावा तितका वाव नव्हता किंवा तिचं मत कुणी ग्राह्य धरत नव्हतं. त्या गोष्टी आम्हाला वर काढायच्या होत्या. त्याच्या जोडीला पत्नीचा पत्नी म्हणून असणारा रोल किंवा ती भूमिका ती पटवून देणं गरजेचं होतं. आणि सर्वात शेवटी येत होता विषय, तो म्हणजे आपल्या पेशंटचा. म्हणजे बघा, इंटरेस्टिंग गोष्ट आहे की माझ्याकडे येताना पेशंट एक आला, पण ट्रीटमेंट सुरुवात करताना आता कुटुंबापासून सुरुवात झाली आणि त्याचा शेवट पेशंटकडे झाला. म्हणजे ही अशा पद्धतीची घटना होती जी खूप चॅलेंजिंग होती. 4 वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या माणसांचं नियोजन करणं, त्यांना एका सर्कलमध्ये किंवा एका चौकटीत आणणं आणि त्यांना एकमेकांच्यासाठी त्यांच्याबद्दल एकमेकांच्यामध्ये भावना निर्माण होण्यासाठी, त्या प्रकारची आत्मीयता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करत राहणं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. आणि या सगळ्याच चर्चेची सुरुवात मी फक्त एका वाक्यानं केली होती, तुम्ही या कुटुंबात का आहात? तुमच्या चौघांचं या फॅमिलीमध्ये असण्याचं प्रयोजन काय? आणि या चर्चेवरती त्यांची पुढची ट्रीटमेंट सुरू झाली आणि याच असण्याची किंवा आपल्या भूमिकेविषयीची असणारी जाणीव पहिल्यांदा जागृत झाली आणि त्यानंतर गोष्टी हळूहळू सुरळीत होत गेल्या. धन्यवाद सर, आपण काय चाललंय ह्या चॅनलवर आलात आणि तुमचं मोलाचे जे मार्गदर्शन तुम्ही केलं, आमच्या प्रश्नांना बेधडकपणे तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींच्या सगळ्या पॉइंट्सला तुम्ही व्यवस्थित असं उत्तर दिलं. तर आमचा हा पहिलाच पॉडकास्ट, काही चुकलं असेल आमच्याकडनं तर प्लीज माफी असावी आमच्यासाठी. मस्त चाललंय सगळं. तर आता आपण या पॉडकास्टच्या समारोपाकडे येत आहोत आणि मला असं वाटतं सर, आता आपण इथं थांबलं पाहिजे, कारण हा विषय फारच इंटरेस्टिंग आहे आणि खूपच साऱ्या चर्चा झाल्यात, खूपच पॉइंट्स क्लिअर झालेत. तर जाता जाता तुम्हाला काही 2 शब्द समारोप करायचा असेल तुम्ही नक्की शेअर करा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हा आमच्या टीमकडे द्या, जेणेकरून जो कोणी आज हा व्हिडिओ बघतोय त्यांना रीच आउट करता येईल तुमच्यापर्यंत. तुमचा इन्स्टा हँडल. ओके. आणि तुम्हाला काय वाटतंय आमच्या काय चाललंय या चॅनल बद्दल एक छोटीशी प्रतिक्रिया बस. मी डॉक्टर सनद दादासो पवार, मिरज शहर, जिल्हा सांगली या ठिकाणी उमेद मेंटल हेल्थ क्लिनिक अँड काउन्सिलिंग सेंटर इथं प्रॅक्टिस करतो. तुमच्या मानसिक आरोग्यविषयक काही क्वेरीज, समस्या किंवा इतर काही प्रश्न असतील तर निश्चितपणानं तुम्ही त्या मला विचारू शकता. माझा इंस्टाग्राम अकाउंट डॉक्टर सनद पवार या नावाने आहे. सो तिथे तुम्हाला मानसिक आरोग्यविषयक सर्व गोष्टींची माहिती मिळू शकते, व्हिडिओज मिळू शकतात. आणि त्याचबरोबर आता या इंस्टाग्राम हँडलवरती काय चाललंय या हँडलला तुम्ही जरूर फॉलो करा आणि इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीची क्रिएटिव्ह माहिती निश्चितपणानं मिळत राहील. आणि काय चाललंय या चॅनलसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं काय चाललंय तर माझं एकदम मस्त चाललंय. हा सगळ्यांच्यासाठीचा संदेश आणि तुमचं देखील मस्तच चालत राहावं. जिथं मस्त चालणार नाही तिथं आम्ही मस्त चालू देण्यासाठी निश्चितपणानं आहोत. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद प्रेक्षक वर्गावर. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.